ओम नमोजी सद्गुरुनाथा विश्वात्मक चैतन्य सत्ता आत्मसूर्य प्रदाता स्वयं प्रभ दया गुण गुरु साक्षात परमात्मा महामंगल सहस्त्रारी रमणा महाकौंडिन्य रूपी अंगना ब्रह्मांड नायका जड जीवा तारावयासी की जडवी स्वरूपाशी उपलोनी गुह्य प्रमेयासी सिद्धत्व द्यावया समूह रूपे देह धरिसी परोपकारे कार्य करिसी अज्ञ जीवांना नेशी परमोच्च पदी परमहंस गतीचा आधार की दिव्य अनाहताचा गजर महाचैतन्य सत्ता अमर की अविनाशची सद्गुरु संपतनाथ बाबा की जय। ओम चैतन्यमयी सद्गुरु संपतनाथाय नमः। अध्याय 23वा। ओम नमोजी सद्गुरुनाथ निसंग कानती परमविमुक्त चैतन्य घन शाश्वत तुझ नमो। या ठिकाणी गंगाराम बाबा आपल्या सद्गुरूचं स्तवन करत आहेत। ते सांगत आहेत की हे सद्गुरुनाथा तुम्ही परममुक्त आहात, तुम्हाला कशाचाही लवलेश नाही, तुम्ही पूर्ण मुक्त असून चैतन्य घन शाश्वत म्हणजे पूर्ण चैतन्यमयी या कणाकणामध्ये बसत असलेले असे तुम्ही आहात, म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी नमन करतो आहे। तू स्वयं सत्याचा आधार, तू कैवल्याचा विस्तार, विश्वपुष्पी सुगंध निराकार तुझ नमो। या ठिकाणी आपल्या बाबांविषयी ते बोलत आहेत की तू स्वयं सत्याचा आधार, म्हणजे हे जे सत्य आहे म्हणजे परमात्मा आहे, हे जे परम सत्य आहे, हे शाश्वत जे सत्य आहे, ह्या सत्याला ओळखण्यासाठी तुझाच आधार आहे। तू आहेस म्हणून हे आम्हाला सत्य समजते, नाहीतर आम्हाला हे सत्य समजलं नसतं। म्हणून तू स्वयं सत्याचा आधार, तू कैवल्याचा विस्तार म्हणजे कणाकणामध्ये जे परमेश्वर बसलेला आहे, ह्या सर्वाच्या अस्तित्वामध्ये तू बसलेला आहे, तू असा कैवल्याचा विस्तार आहे। आणि विश्वपुष्पी सुगंध निराकार तुझ नमो। आता विश्वपुष्पी पहा, सद्गुरूला एक विशेषण दिलेलं आहे त्याने, विश्वपुष्पी म्हणजे विश्व एक फुलासारखं आहे, विश्वाचं फूल म्हणजे एक विश्व फूल आहे। आणि सुगंध निराकार म्हणजे सुगंध काय, मग त्या फुलाचा सुगंध म्हणजे चैतन्य, सुगंध म्हणजे चैतन्य, आणि तो सर्वत्र पसरलेला आहे, कणाकणामध्ये पसरलेला आहे। असे ते चैतन्य रूपी माझे परमात्मा, ज्याचा थाकही लागत नाही, असे माझे सद्गुरू की अशा सुगंध त्यांचा आहे, अशा सद्गुरूला मी नमन करतो आहे। तू ज्ञानोत्तर भक्तीचा जिव्हाळा की आर्तभावाचा उमाळा, तू शिष्यालागी दयाळा तुझ नमो। आता या ठिकाणी ते म्हणत आहे की तू ज्ञानोत्तर भक्तीचा जिव्हाळा, ज्ञानोत्तर ज्ञानाच्या पलीकडेही जो भक्ती असते त्याचा जो जिव्हाळा असतो, जिव्हाळा म्हणजे एक प्रकारचं प्रेम, आपुलकी ज्याला म्हणतो आपण, की त्याच्या पलीकडचंही जे प्रेम आहे ते तुझ्यामुळे आम्हाला कळते आहे, कारण की ते प्रेमा कळते तर आहेस की ते प्रेमही तूच आहेस, दुसरा कोणीच नाही। की आर्तभावाचा उमाळा, जो एखाद्या भक्ताच्या आतमधून जे एक भाव निघते आहे, जे एक प्रेम निघते आहे, ते प्रेमही तूच आहे, ते म्हणजे जिव्हाळाही तूच आहे, आणि तो जो भाव निघून राहिला, उत्कट भाव जो निघून राहिला, तेही तूच आहेस। तू शिष्यालागी दयाळा तुझ नमोस, शिष्याला परमपदाला नेण्यासाठी जे दया तू सर्वांवर करतं ते सध्या कोण आहे, सद्गुरू संपतनाथ बाबा तुम्हीच आहे, म्हणून मी तुम्हाला नमन करतो आहे। आता श्रोत्यांना नमन, पाहू या नाथांचे जीवन, जयाचे चरित्र गहन व्यापले पारलौकिक। आता श्रोत्यांना, जे या ठिकाणी बसलेले आहेत, जे श्रोते लोक आहेत, त्या सर्वांना मी नमन करतो आहे। पाहूया नाथांचे जीवन, आता संपतनाथ बाबाचं जीवन जे होतं त्यांचं जे चरित्र आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्यापले पारलौकिक म्हणजे नुसतं या भौतिक जगतातलंच नाही, तर या भौतिक जगाच्या पलीकडचं जे काही त्याचं लौकिक आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। महान ब्रह्मवेत्ता अंगभूत निजसत्ता, शिष्यांच्या कृपादाता सांभाळी प्रपंचली। महान ब्रह्मवेत्ता म्हणजे ब्रह्मज्ञानी असे महान सद्गुरू संपतनाथ बाबा, ज्यांच्या अंगभूत निजसत्ता म्हणजे जे स्वयं परमात्मा आहे, शिष्यांचे कृपादाता आहे, म्हणजे कितीतरी शिष्यांवर त्यांनी कृपा केली, त्यांना अज्ञानातून ज्ञानामध्ये आणलं,
सांभाळी प्रपंचही, एवढं ते असूनही, एवढे ते गुरुपदावर असून परमात्मा स्वरूप असूनही ते काय करत, आपल्या प्रपंचाने मात्र कधीच सोडलं. प्रपंचही त्यानं तसाच सांभाळला जसं त्यानं शिष्य सांभाळले. सिद्ध महात्मा संपतनाथ तयास मिळे निवांत, घरच्या शेतीत राखण राहती. संपतनाथ बाबा, जे सिद्ध महात्मा संपतनाथ बाबा, त्यांना निवांत कसं भेटत होतं की ते दुसऱ्याच्या शेतीत न जाता घरच्याच शेतीत आपल्याच शेताचं राखण करीत होते. अशा प्रकारे त्यांना तिथं निवांत भेटायचं, म्हणजे लोकांकडे जाण्याचं काम नाही. कारण की जे सिद्ध महात्मे असतात ते शक्यतोवर एकांत शोधत असतात. घरदार सोपवले पुत्राला, पूर्ण वेळ परमार्थाला, आणि स्मरती गुरुवचनाला, जे असे पंथ प्रसाराचे. घरदार ते ना आपल्या पुत्राला सोपवलं होतं. आता आपण जर जगत पाहायला आपलं, तर वयाच्या 90 वर्षाचा म्हातारे होऊन जाते, पण आपल्या त्या जे आपलं घरातलं जे चाबी असते ते चाबी मात्र आपल्या पोराजवळ देत नाही, सुनीजवळ देत नाही. कारण की त्याला भीती असते की हे घेऊन घेतील तर मग मला कोण पाहिजे. परंतु सिद्ध महात्मे तसे नसतात. त्यानं काय केलं, आपलं घरदार जे आहे ते आपल्या पुत्राला सोपून दिलं, पूर्ण वेळ परमार्थाला. आणि सद्गुरू म्हणजे आपल्याला जे काम करायचं आहे, परमार्थाला जो वेळ द्यायचा आहे, ते पूर्ण वेळ आपलं ते परमार्थाला देत. आणि स्मरती गुरुवचनाला, जे असे पंथ प्रसाराचे. त्यांच्या गुरुनं त्यांच्याकडून वचन घेतलं होतं सखाराम बाबांना, किंवा मी गेल्यानंतर हा जो पंथ आहे जसा मी चालवला तसा पंथ तू चालव. त्या वचनाला मात्र विसरले नाहीत ते, कारण की त्यामुळे पंथाचा प्रसार करायचा होता, अज्ञ जीवांना ज्ञानी बनवायचं होतं. म्हणून मग ते या वचनाला कधीच विसरले नाही. प्रपंच नेटका केला, परमार्थ पूर्णत्वास नेला, 10 एकर शेतीला केले जमा प्रपंचात. त्यांना प्रपंचही नेटकाच केला, नाही तर मग परमार्थ साधून राहिले, प्रपंच इकडे लक्ष नाही असं नाही. प्रपंच पूर्णच केला त्यानं, परमार्थही पूर्णत्वास नेला, पूर्ण सिद्ध महात्मा झाले. आणि ते करत असतानाही त्यानं 10 एकर शेती कमवली. 10 एकर शेती म्हणजे भरपूर मोठी गोष्ट झाली. आपल्याच्यानं 2 एकरने सांभाळणं होत, आणि गोष्टीच करतो आपण फक्त, काय राजे माझ्या माझे खूप कामं आहेत. परंतु त्याचं तसं नव्हतं, हे सर्व करून ते परमार्थ प्राप्त केला होता. स्पर्श ना करी शेंग भेंडीस, ना हिरव्या हरभऱ्यास, ना तुरीच्या शेंगेस, जे न स्व मालकीचे. म्हणजे जे स्वतःच्या मालकीचं नाही असं ते कोणाच्याच वावरातली एखादी शेंगही ते स्पर्श करत नव्हते. काही घेणं देणं नव्हतं दुसऱ्याचं. ना हिरव्या हरभऱ्याचा, आपण जर एखाद्या हरभऱ्याच्या वावरात शेजारून जर जात असलं तर आपलं मन होते की घ्या, जातेच माणूस. परंतु त्याचं तसं नव्हतं, कारण की ते आपल्या स्वतःच्या निवांत स्वतःमध्ये रमणारे होते. ते याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. अन्नधान्याची कमी नाही, गोठ्यात असती गुरेढोरेही, घरदारात प्रतिष्ठाही, सर्व काही असे. त्यांच्या घरात अन्नधान्याची कमी त्याने ठेवली नाही. गोठा जो होता त्यांच्या गुरढोरे होते, आणि घरादारात प्रतिष्ठा वगैरे सर्व काही जे काही साधारण व्यक्ती कमावण्याची कोशिश करते या जगामध्ये आल्यावर, ते सर्व त्यानं कमावलं. गंगानाथ नित्य बाबा सवे, राहे परम नम्र भावे, सद्गुरु सर्व ही ठावे, आवडता शिष्य जो. त्यांचे जे शिष्य होते सद्गुरु गंगानाथ बाबा, जे आज सद्गुरु गंगानाथ बाबा आहेत, ते त्यांचे शिष्य. आणि ते काय नित्य आपल्या बाबासोबत राहत, नित्य संपतनाथ बाबासोबत राहत. राहे परम नम्र भाव, कारण सद्गुरूसोबत जेव्हा आपण राहतो तर आपलं सर्वात पहिलं कर्तव्य शिष्याचं की त्यानं नम्रभाव कधीच सोडला नाही पाहिजे. कारण की नम्र जर झाले तरच सद्गुरूला तो शिष्य आवडते. कारण की सर्वात पहिला शत्रू जो आहे तो आपला अहंकार असते. तो अहंकार नमला म्हणजे तो शिष्यास पात्र होते, नाहीतर शिष्यास पात्र होत नाही तो शिष्य. म्हणून गंगानाथ बाबाचं सर्वात पहिलं गुणधर्म कोणता की राहे परम नम्र भाव. परम साधा सुद्धा नाही, परम म्हणजे सर्वच सर्व टाकून, अहंकार टाकून ते आपल्या बाबासोबत राहा. सद्गुरू सर्व ही ठावे, आवडता शिष्य जो. म्हणून सद्गुरूला सर्व माहीत होतं, कारण आवडते शिष्य होते गंगानाथ बाबा. एक दिवस नागपंचमीला गंगानाथ तळेगावी आला, सवे आणले शिदोरीला, होते बाबा रंभात. एक दिवस नागपंचमीचा दिवस आला, गंगानाथ बाबा तळेगावला आले आपल्या बाबाच्या घरी, आणि बाबांसाठी शिदोरी आणली. नम्र भावे गंगानाथ वरला, आजच्या या सणासुदीला, सोबत आणले शिदोरीला, तरी करावा स्वीकार. नम्र भावे गंगानाथ बाबांनी आपल्या बाबांना म्हटलं की आज हा सण आहे म्हणून मी आपल्यासाठी शिदोरी आणली आहे, तरी आपण याचा स्वीकार करा. शाहीरच्या शेतात निंबाखाली, प्रेमे शिदोरी सोडली, अति आनंदे जेवली, गंगानाथाची गुरु माऊली. तिथं शाहीर
नावाचे शिष्य आहेत, ते त्याच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली त्यानं ते शिदोरी सोडली आणि आनंदानं त्याने ते शिदोरी खाल्ली. जेवले आपला गुरुमाऊली म्हणजे संपतनाथ बाबा. गंगानाथ सहज बोलला, नादानुसंधान शब्द वाचला, नाही मज उमजला त्यातील यथार्थ. आता जेवण झालं, गंगानाथ बाबाने एक प्रश्न मांडला बाबासमोर, की त्याने सहज बोलले ते, की बाबा नादानुसंधान हा शब्द मी एका ग्रंथामध्ये वाचला किंवा कुठेतरी वाचण्यात आला, तर तो मला समजला नाही. नादानुसंधान म्हणजे नेमकं आहे तरी काय? नादानुसंधान मध्ये बा याच्यातला पूर्ण अर्थ मला समजून सांगा. तव बदले सखाराम नंदन, नादानुसंधान उच्च साधन, जेणे होई परब्रह्मी लीन, ऐसा महिमा त्याचा. तेव्हा संपतनाथ बाबांना सांगितलं की नादानुसंधान हे खूप उच्च साधन आहे, खूप मोठं साधन आहे, की ज्या साधनामुळे आपण परब्रह्मात लीन होऊ शकतो. म्हणजे आपल्याला त्या परमात्मा प्राप्ती आपण नादानुसंधानामध्ये करू शकतो. मग असा महिमा त्याचा आहे त्या नादानुसंधानाचा. वाटे तुला व्हावा लाभ, आज आला सहज योग, उच्च प्रतीचा लय योग, दावितो तुझे आशनी. तुला जर आज वाटत असेल की बा तुला हे ते नादानुसंधान समजावं, तर आज हा सहज योग आला आणि मी दावितो तुझी आशनी. आणि आताच्या आता मी तुला हे सांगतो की कसं आहे हे नादानुसंधान. जेवण चालूच होतं, बाबाचं जेवण चालू होतं. जेवता जेवताच हे सर्व संभाषण दोघांचं सुरू होतं, गुरु आणि शिष्याचं. जेवतानाच जागेवरून उठले, गंगानाथास पाहिले, शिळीवर हस्त ठेवले गंगानाथाच्या. जेवतानीच ते जागेवरून उठले संपतनाथ बाबा आणि गंगानाथ बाबाच्या इकडे पाहिलं त्यांनी आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. तत्क्षणी आकाश फाटले, तेज गोल चमकू लागले, मधुर स्वर गुंजन निर्मिले गंगानाथच्या अंतर्यामी. पहा काय घडलं त्यावेळेस. तत्क्षणी आकाश फाटले, जणू काही एखादा आकाश फाटलं, तेज गोल चमकू लागले. गंगानाथ बाबाच्या समोर जसे काही तेजाचे पुंज मोठे मोठे गोल असे चमकायला लागले. मधुर स्वर गुंजन निर्मिले गंगानाथाच्या अंतर्यामी. आणि त्यांच्या अंतर्यामी म्हणजे अंतरंगामध्ये एवढे मधुर मधुर आवाज यायला लागले की ते आवाज झाले एकदम थक्क झाले. ना वाद्य ना वाजविणारा, आता सुरू झाला तंबोरा, मधूनच मुरलीच्या मधुर लहरा, चित्तास मोहवी. पा ना वाद्य ना वाजविणारा, कोणी वाजविणारा नव्हता, कोणी वाद्य नव्हता, कारण आपल्या अंतरामध्ये ते वाद्य वाजत होते आणि त्यांना ते ऐकू येत होतं. आता सुरू झाला तंबोरा सर्वांना पाहिलेलाच आहे. त्याचा स्वर सुरू झाला. मधूनच मुरलीच्या मधुर लहरा, जसं बासरी असते, बासरीचे जो धून असते ते धून त्याच्या आतमध्ये सुरू झाली. चित्तास मोहवी, चित्त पूर्ण मोहून टाकलं होतं, कारण की बासुरीचा आणि तंबोऱ्याचा सूर म्हटला की माणूस बाह्य सुरा नसतं, तो त्याचं भान हरपून जाते, तर आंतरिक सूर तर पाहाच नाही लागत असे. आणि नख शिकांत स्वर गुंजन, अभिजात स्वर्गीय धुन, गेले मन विसरून इंद्रियासहित. नख शिखांत स्वर गुंजन, नख शिखांत म्हणजे डोक्याच्या वरच्या टोकापासून तर पायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत इतकं होतं. नख शिखांत म्हणजे पूर्ण रोम मध्ये तो स्वर बाबाच्या याच्यामध्ये सुरू झाला. अभिजात स्वर्गीय धुन म्हणजे जे कधी न मिटणारी, जे कंटिन्युअस जे चालत असते ते धुन सुरू झाली. गेले मन विसरून इंद्रियासहित, मनही हरपलं, इंद्रिय हरपलं, जसं काही राहिलंच नाही, फक्त सर्व इकडे धुन वाजत होती. आणि ते अनुभव गंगानाथ बाबा करत होते. मध्येच विजा चमकती, गडद अंधारास चिरती, मधुर लहरी सवे नाचती, चित्ताच्या भुवनी. मध्येच विजा चमकून राहिल्या होत्या, आकाशातले जसा विजा चमकतात तसा विजा चमकून राहिला होता. आणि गडद अंधारास चिरती, कारण डोळे बंद केले होते बाबांना. जो अंधार होता तो अंधार पूर्ण गायब झाला आणि पूर्ण विजा जो चमकून राहिल्या होत्या. मधुर लहरी सवे नाचती आणि चित्तातून ध्वनी, म्हणजे जे विजेचे जे हे असते ते असं लहरा मारून राहिल्या होत्या, अशा चमकून राहिल्या होत्या. मधुर लहरी सवे नाचती आणि ते जे गुंजन चालू होतं, तो आवाज चालू होता, त्याच्यासोबत जसा काही डान्स चालू होता त्या विजांचा. अशा प्रकारचा त्यांचा अनुभव, चित्ताच्या भूमी आतमध्ये असा प्रकाश आणि अशी धून त्यांच्यामध्ये सुरू होती. ऐसे 5 मिनिट झाले, मग गुरुदेव बोलले, आता पुढे झाले डोळे उघड. असे 5 मिनिटापर्यंत हे चाललं सर्व. मग सद्गुरू संपतनाथ बाबा बोलले की आता डोळे उघड, डोळे उघडून पहा. तदुपरांत बाबा हसती, म्हणे कशा आहेत रे गमती, तेती धन्यवाद लाभा प्रती, भाग्यवान म्हणून. त्याच्यानंतर बाबा हसायला लागले.
संपतनाथ बाबा म्हणे कशा आहेत रे गमती, म्हणजे कसं वाटलं आता तुले, जे तू मला विचारलं होतं की नादानुसंधान काय आहे, तर आता तुला कसं वाटलं. देती धन्यवाद लाभापरी भाग्यवान म्हणून हे ठेवावे जपून, करावे नादाचे श्रवण, मी माझे होती लीन येई अलिप्तता मनी. गंगानाथ बाबांना सांगितलं की हे सर्व जपून ठेव. हा जो नादाचा श्रवण, जे नाद जे ऐकला, या नादामुळेच काय होते की मी माझे होती लीन, म्हणजे माझ्यामध्ये जो मीपणाचा अहंकार जडलाय की मी कोण आहोत, तर मी हा देह आहोत, हा अहंकार विलीन होऊन जाते, गायब होऊन जाते, आणि आपलं जे खरं अस्तित्व आहे ते उदयास येते. म्हणून येई अलिप्तता म्हणे, आणि तो वेगळा होऊन जाते, चैतन्य स्वरूप होऊन जाते. तर हे म्हणून हे जपून ठेव. गंगानाथास वाटे हरिक, करी नादाचे कौतुक, कसे होतात निर्मित हे मज सांगावे. आता गंगानाथ बाबाला खूप चांगलं वाटायला लागलं होतं की असं कसं झालं, आणि आतमध्ये कोणता स्वर वाजून नाही राहिला, अचानक हे मला काय ऐकायला आलं, हे कसं काय झालं. करी नादाचे कौतुक, खूप हरिक वाटला त्यांना, नादाचं कौतुक करायला लागले, असा वाजला नाद, असं ऐकू आलं, ते आलं. पण कसे होतात निर्मित हे मज सांगावे. पण हे निर्माण कसे झाले वा, हे आले कसे, हे आतमध्ये कसे काय, कुठून आले, तर हे मला तुम्ही सांगा. गंगानाथ पुन्हा वदला, उघड करावे रहस्याला, काना कोपऱ्यात भरला हा आनंद मनाचा. म्हणून गंगानाथ बाबा पुन्हा बोलले की मला हे रहस्याबद्दल तुम्ही सांगा, की हा माझ्या कानाकोपऱ्यात म्हणजे पूर्ण अंगामध्ये हा जो स्वर नाद ऐकू आला, याच्याबद्दल मला तुम्ही सांगा. बाबा रहस्य बदले, मूळ क्रियेस संबोधले, मने जपा माझे भरले क्रियात्मक रहस्य. आता बाबा हसले, संपतनाथ बाबा, कारण की जे गंगानाथ बाबांना प्रश्न विचारले की हे कसं काय उत्पन्न झालं, हे नाद कुठून आले, कसं ऐकू आलं हे, ते याच्याबद्दल मला सांगा. मग बाबांनी सांगितलं की मूळ क्रिया असं संबोधले, की हे कसं झालं याच्याबद्दल त्यानं ते सांगण्याचं सुरुवात केली. म्हणे जपा माझी भरले क्रियात्मक रहस्य, की या जपामध्ये हे जे उत्पन्न झालं, या जपामध्ये याचं रहस्य भरलेलं आहे. ते मी तुला आता सांगतो, ऐक तू. इंद्रियातीत विशुद्ध ज्ञाना, जी प्रबोध भावाची सूचना, यास्तव करी नाद श्रवणा, जो परम तत्वी विसावा. जपातील श्वास उश्वास, प्रारंभी होई मध्यमेस, अर्थान्वयी स्मरणास, चित्ती ठेवावे सजग. की जो श्वास आहे आपला सुरू, श्वास म्हणजे वरते जाणे म्हणजे श्वास आणि उश्वास म्हणजे घेणे आणि सोडणे, हा जो श्वास आणि उश्वास आहे, याच्यामध्ये प्रारंभी होई मध्यमेस, अर्थान्वयी स्मरणास, चित्ती ठेवावे. याचा जो अर्थ आहे, जो श्वासाचा अर्थ असते, आता आपण सहज श्वास घेतो पण आपल्याला माहिती नाही, परंतु ह्या श्वास हे आपल्याला ईश्वराने निर्माण करून दिलेला श्वास आहे, आणि याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट जप सुरू आहे. त्या जपावर अर्थान्वयी ठेवावा लागते, तो स्मरणास ठेवावा लागते, आणि आपल्या चित्तामध्ये तो सजग ठेवावा लागते. आता हे कसा कसा उत्पन्न होते ते सांगतात. वैखरी निष्क्रिय झाली आणि मध्यमा साकारली, पुढे पश्यंती गतिशील झाली, जग साधनेने वैखरी निष्क्रिय झाली. म्हणजे आपण तोंडातून जे शब्द काढतो, जसं जीभ आहे आपली, ओठ आहे, तालू आहे, कंठ आहे, याच्यातून जे आपण शब्द काढतो, या शब्दाचं जे असते, या शब्द जे आहे हे वैखरी वाचा आहे, आणि याच्यातून काय होते की मध्यमा वाचा साकारल्या जाते. मध्यमा वाचा म्हणजे वैखरीच्या पुढची वाचा. वैखरी हे आपण तोंडातून शब्द उच्चारतो, आणि हे आपल्या याच्यामध्ये मन या जप करत असताना काय होते की गुंग होते, त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळते कोणत्याही नावामध्ये. परंतु या ज्या जपाचा याने सुरुवातीला सांगितलं की अर्थान्वयी स्मरण, असं की सद्गुरू जे असतात ते नाम शिष्याला समजून सांगतात की ते नाम म्हणजे नेमकं आहे तरी काय. कारण आपण पाहतो जगामध्ये अनेक नाम आहेत, कुठे गेलो आपण तर कोणातरी एखाद्या विशिष्ट देवाचं नाम आपल्याला दिले जातं, परंतु ते नाम जे आहे ते नाम आणि या नामामध्ये फरक आहे. कारण की याचं हे जे नाम सद्गुरू देतात याचा थेट संबंध परमात्म्याशी असते. कारण की शब्दारूपानं दिलेलं जे जे नाम आहे ते नाम मात्र नाम नाही. त्याचं कारण कसं की जे शब्द आहे हे शब्द माणसानं बनवले. हे शब्द सृष्टी निर्माण होण्याच्या आधी आले होते काय? येऊ शकतात काय शब्द? शब्द बनवणारा कोण? माणूस. आणि त्या शब्दाचं नाम माणूस देते की गड्या तू एक काम कर, ओम नमः शिवाय जपत जाय, दत्त दत्त म्हणत जाय, काहीतरी एखादं नाम राम राम म्हणत जाय. परंतु हे कोण बनवले नाम? सर्वचं सर्व नाम बनवणारा माणूस आहे. मग माणसानं बनवलेलं नाम शब्द रूपानं बनवले, अ आ इ इस्त माणसानं बनवली, आणि त्याच्यातलं त्या अक्षरातलं जर नाम असेल
तर नाम ते खरंच परमात्म्याचं असेल काय? परमात्म्यानं ते नाम पहिलेच आपल्यामध्ये टाकून ठेवलं आहे. जे श्वासाच्या रीतीनं चालत असते त्यालाच आपण अजपा जप म्हणतो, अजपा म्हणतो. म्हणजे श्वासामध्ये ते नाम उत्पन्न होते. कोणतंही नाम हे घर्षणानं होते. जो घर्षण चालते की नाही, नाभीपासून तर आपल्या नाकापर्यंत येते आणि पुन्हा जाते, श्वास आणि उश्वास याच्यामध्ये ते नाम निर्माण होते. आणि ते परमेश्वरानं दिलेलं नाम ते सत्य नाम आहे. पुढे ते सांगून राहिले अजून पुढे, आणि मध्यमा साकारली पुढे पश्यंती गतिशील झाली जप साधनेने. आणि त्याच्यानंतर काय होते की त्या नामाचं आपण जेव्हा जप करतो तर त्याच्यानंतर ते नाम जे वैखरी वाचा आहे ते हळूहळू कमी होत जाते आणि त्याच्यातून मग आपण हळूहळू नाम घेणं सुरू करतो. म्हणजे नुसतं असं समजायचं का जे कंठ आहे आणि जीव आहे याच्यापासून आपण नाम घेणं सुरू करतो. जे मध्यमा सुद्धा शब्दरूपवाणीच आहे. पुढे पश्यंती गतिशील झाली जप साधनेने. जेव्हा आपण हे जप करत राहतो तर याच्यामुळे पश्यंती गतिशील झाली. आता पश्यंती ही तिसरी वाणी आहे. पश्यंती म्हणजे तिसरी वाणी म्हणजे जे मनाद्वारे आपण नाम घेतो. म्हणजे त्याच्यामध्ये जीभ वगैरे काही हलून नाही राहिली, परंतु मन जे आहे आपलं मन कार्य करून राहिलं आणि मनानं आपण ते नाम घेऊन राहिलो. समजा का तर कोणतेही नाव असेल, डोळे बंद केले आणि मनात तो जप सुरू आहे. तर असं हे पश्यंती वाणीनं पुढे गतिशील झाली जप साधनेने, असे ते संपतनाथ बाबा गंगानाथ बाबा सांगून राहिले. पश्यंती माझी मन जपासहित होईलीन परी अंशत्वे अहंपन राही शिल्लक. पश्यंती माझी मन जपासहित होईलीन. जेव्हा मनाद्वारे आपण हे नाम घेत राहतो तर काही वेळेनं काय होते, काही कालांतरानं काय होते की मनही त्याच्यामधून निघून जाते आणि परी अंशत्वे अहंपन राही शिल्लक. थोडासा अंश शिल्लक राहते त्याचा. तो मी आहे ही खुन राहे पृथक कायम तरीही भावरूपलीन मन होई. म्हणजे तो श्वास मी आहे, तो मी आहे, म्हणजे तो परमात्मा मी आहे अशी एक फुल थोडंसं राहते कायम, तरीही भावरूप लीन मन होईल. तरीही त्या भावामध्ये मन हे लीन होते. पुढे परावाचेचे स्मरण नशे मनाचे ही काम जीवा ओठ आदी करून स्तब्ध होती. हे जे परावाचक हे जे आपले पश्यंती आहे, पश्यंतीचा परिणाम परावाचेमध्ये होते. कारण की पश्यंती जेव्हा मनानं आपण जप करत राहतो मन लीन होऊन जाते आणि पुढे परावाचेचे स्मरण याच्यामध्ये मनाचेही काम होत नाही, मनही लीन होऊन जाते. जीवा ओठ हे सर्व स्तब्ध होऊन जातात, म्हणजे काहीच कार्य करत नाही, पूर्ण परमात्म्यामध्ये आपण लीन होऊन जातो. भावात अर्थ मिळाला आणि फक्त भावची उरला मिळे श्वास उश्वासाला आराम गतीने. म्हणून मग ते म्हणाले की जो भाव होता, जो नाम घेत होतो त्याचा जो भाव होता, जो आपला सोहमभाव असते, हा जो भाव होता तो भावही गायब झाला. तो भाव भावात मिळाला म्हणजे मी उरलोच नाही, पूर्णच्या पूर्ण मी तो झालो. मिळे श्वास उश्वासाला आराम गती गतीने. आणि सर्वच सर्व त्या ठिकाणी थांबून जाते. परावाचेतील नामस्मरण वृत्ती रहित उपजे ज्ञान होई नख शिखांत स्पंदन नाद ब्रह्माचे. आणि परावाचा कशी आहे, नादमय आहे, त्याच्यात नाद सुरू होते. कारण की जेव्हा मन लीन होऊन जाते, मनच राहत नाही, तिथं नादाचं स्फुरण होते, ब्रह्मी नाद सुरू होते परावाचेमध्ये. आणि परावाचेचे नामस्मरण वृत्तीरहित उपजे ज्ञान. तर हे सर्व ज्ञान त्या ठिकाणी निर्माण होते. होई नख शिखांत स्पंदन नाद ब्रह्माचे. जे ब्रह्माचा नाद आहे तो नाद त्या ठिकाणी उत्पन्न होते जेव्हा मन परावाचेमध्ये पूर्ण लीन होऊन जाते, परावाचा सुरू असते. त्यावेळेस मात्र काहीच उरत नाही. पूर्ण नख शिखांत जे बाबानं गंगानाथ बाबाला जे करून दिलं नाद नादानुसंधान काय तो नाद तो आहे त्या ठिकाणी सुरू होऊन जाते. नाद ब्रह्माचे गुंजन त्यासच म्हणती अनाम किंवा म्हणती परिणाम अनुभविण्याते. आता ज्यांना हे अनुभव आहे ते या नादाला काय म्हणतात, ब्रह्माचे गुंजन, म्हणजे तेच ब्रह्माचं नाव आहे. त्यासीच म्हणती अनाम, ते अनाम आहे. म्हणजे जे आपण आता नाम ऐकलं या नामाचं अनाम होऊन जाते, म्हणजे तिथं काहीच उरत नाही, फक्त तोच उरते, तो होते अनाम. किंवा म्हणती परिणाम अनुभविण्याते. आणि किंवा मग त्याला परिणाम म्हणतात. ज्याने याचा अनुभव घेतलेला आहे, जे या नाद ब्रह्माचं गुंजन नित्य ऐकतात, जे त्या परमतत्वात विलीन झाले आहेत, ते याला काय म्हणतात, परिणाम म्हणतात. तिथं कोणत्या शब्दाचं नाम नसते, परिणाम असते. ते क्रमाक्रमाने जप साधन अखंड ठेवता अनुसंधान पुढे नाद ब्रह्माचे गुंजन येई अनुभवा. क्रमाक्रमाने जप साधन. मग अशा प्रकारे वैखरी मध्यमा पश्यंती आणि जे परावानी आहे, असं क्रमाक्रमाने आपल्याला जर आपण अनुसंधान ठेवलं, त्याच्यावर लक्ष ठेवलं, तर पुढे काय होते की
याचा अनुभव वाढत जाऊन नाद ब्रह्माचं ज्ञान आपल्याला होत राहते. नाद हा शिवाचा स्वभाव, नाद प्रकृतीचे प्राणतत्व, अंतिम स्थितीचा लय होई नादासवे. नाद म्हणजे शिवाचा स्वभाव, म्हणजे नादच शिव आहे असं म्हटलं तरी चालते. नादच शिव आहे, म्हणजे तोच एक तोच अनाम आहे. नाद प्रकृतीचे प्राणतत्व, आणि प्राणतत्व सुद्धा नादच आहे. जसं आपल्या शरीराची चित्तशक्ती जी आहे ते कुंडलिनी म्हणतो आपण प्राणशक्ती, तसं विश्वाची जे प्राणशक्ती आहे ते प्राणशक्ती सुद्धा काय आहे, तो नादच आहे. दुसरा कोणतं आपल्या याच्यामध्ये काय असते, कुंडलिनी आपण प्राणशक्ती म्हणतो, चित्तशक्ती त्याला म्हणतो. तसंच या विश्वाची चित्तशक्ती आहे, ते चित्तशक्ती म्हणजे काय, तर तो नाद, तोच ब्राह्मी गुंजन. अंतिम स्थितीचा लय होई नादा सवे. आणि जे आपली अंतिम स्थिती म्हणजे पूर्णच्या पूर्ण आपलं मीपणा या ठिकाणी विरून जाते, आणि आपल्याला या नादासवे आपण पूर्ण तत्वाने पोहोचतो. वृत्ती विशेष संस्कार जो भवचक्राचा आधार, होई भवा तुम्ही पार नादानुसंधाने. वृत्ती विशेष संस्कार म्हणजे जे जे संस्कार आपल्या चित्तामध्ये जडले आहेत, जो भवचक्राचा आधार आहे, ज्यामुळे आपण या भवसागरात म्हणजे या संसार समुद्रात येऊन पडलो. हा संसार जो भोगून राहिलो आहे आपण, या सर्व त्या संस्कारामध्ये आहे. आणि हे संस्कार जर आपल्याला काढून टाकायचे असेल, या भवसागरातून जर आपल्याला निघायचं असेल, या जन्ममरणाच्या चक्रातून आपल्याला पार पडायचं असेल, तर याच्यासाठी फक्त एकच गोष्ट चालते, ते म्हणजे नादानुसंधान. जे सद्गुरू आपल्याला कळवून देत असतात, जे सद्गुरू आपल्याला शिकवतात की कसं ते उत्पन्न होते, कसं काय करावं लागते, ह्या सर्व साधना जे आहे हे सर्व सद्गुरू शिकवत असतात. असो धर्म पंथ कोणताही, बोल भाषा वेगळीही, पण अनुभूती हीच येई जी असे मना रहित. आता कोणताही धर्म असो, कोणताही पंथ असो, आपण कुठेही गेलो, कितीही दूर गेलो, तरी मात्र काय आहे की कोणतीही भाषा बोली असो, पण अनुभूती मात्र दुसरी येणार नाही. अनुभूती मात्र तीच येईल. आपण कोणीही पंथाचे असो, कोणीही जातीचे असो, पण अनुभूती हीच येईल जी असे मना रहित, की मनाच्या पलीकडची जी अनुभूती आहे, ज्या नादब्रह्मामध्ये आपण एकरूप होतो, हे प्रत्येक ठिकाणी तसंच होणार. कोणत्याच ठिकाणी वेगळं बा, इथं वेगळं होते तिथं वेगळं होते असं कधीच होत नाही. दोन क्षणातील अवकाश तो वाढवावा सावकाश, त्यातील संधी विशेष नादा संगे सांभाळी. मुरे मी माझेचा भाव, प्रगटे मूल अस्तित्व स्वभाव, त्यास नसे कोणतेही नाव, येई गुरुकृपा फळास. म्हणजे आपला जो भाव आहे माझेचा, म्हणजे मीपणा जो आहे, हा सर्व मीपणा काय होऊन जाते, लय पावते, नष्ट होऊन जाते, काहीच उरत नाही. प्रगटे मूल अस्तित्व स्वभाव, आणि आपला जो मूळ अस्तित्व स्वभाव आहे, जो मूळ मी आहो, तो माझा स्वभाव निर्माण होते. त्यास नसे कोणतेही नाव, त्याला कोणतंच नाव नसते, येई गुरुकृपा फळात. तर या प्रकारे गुरुकृपा आपल्याला मिळते. कारण की गुरुकृपा म्हणजे काय, आपल्याला या जन्म मरणाच्या चक्रातून निघून जाणे. जर हे होत असेल तर यालाच आपण गुरुकृपा म्हणतो. यामुळे या नादानुसंधानामुळे हे सर्व आपल्याला प्राप्त होते. हा अमृत तत्वाचा उद्देश, उदारमने गंगानाथास, उघड करती रहस्यास, संपतनाथ सिद्ध महात्मा. तर अशा प्रकारे संपतनाथ बाबांनी गंगानाथ बाबाला हा अमृत तत्वाचा उपदेश दिला, की नादानुसंधानाचं रहस्य, नादानुसंधान काय आहे हे सर्व त्यांना समजावून सांगितलं. दरवर्षी नित्य नेमे महापूजेस एकत्र येणे, आमंत्रण आनंदास देणे, ऐसे होई. दरवर्षी महापूजा होत होती, आणि महापूजामध्ये सर्वच्या सर्व शिष्यमंडळी एकत्र येत होती. याही वर्षी आळसूडला गुरुबंधूचा जमाव झाला, संख्येने असती 100 मनाच्या अंदाजे. आणि यावर्षी सुद्धा कुठं पूजा झाली, आरसूडला. पहिले आरसूडला पूजा होती, आणि आरसूडला पूजा झाली, आणि सर्वच्या सर्व गुरुबंधू म्हणजे बाबा गंगानाथ बाबांचे गुरुबंधू त्या ठिकाणी जमा झाले. अंदाजे 100 असतील ते. महापूजेचा दुसरा दिन आनंदे झाला संपन्न, त्यात सत्संगाचे नियोजन पूर्णत्वास गेले. महापूजेचा जो दुसरा दिवस असतो त्या दिवशी काय सत्संगाचं आयोजन केलं जाते, आणि तो दिवस त्या ठिकाणी आला, आणि सर्वांनी काय केलं की सत्संगाचं त्या ठिकाणी नियोजन केलं. सत्संगाची पर्वणी आली शंका घ्यावे निरसुनी, निसंशय होण्यामनी मोठी संधी असे. आणि यामध्ये काय, जेवढे गुरुबंधू होते, कोणाला जे शंका येत असेल ते आपल्या सद्गुरूले विचारायचं, जे ज्या शंका असतील, कारण बऱ्याचशा शंका असतात गुरुबंधूच्या मनात. त्या दिवशी काय, सर्वच्या सर्व तिथं बसलेले असतात, आणि सर्वांसमोर ते शंका मांडायची. संपतनाथाचे प्रास्ताविक जणू ब्रह्मविद्येचा अर्थ, सिद्ध भावाची पारख संपूर्ण होई.
संपतनाथ बाबा जेव्हा हे सर्व सुरू करत तर जसं काही एखादा ब्रह्मविद्येचा पूर येत, कारण की पूर्ण ब्रह्मज्ञान मानत, कारण की पूर्ण ब्रह्मज्ञान मानत सिद्ध भावाची पारख संपूर्ण होईल. आणि सिद्धत्व काय आहे हे सर्व गोष्टीचा उलगडा त्या ठिकाणी होत जाईल. जो आशय अमृतवाणीचा, वास्तवतेचा सूत्राचा, येणे प्रमाण ती वाचा, शक्यतो साकार तो, वदले मी माझेचा दुर्गंध, आसक्त चित्ताचा छंद, निघून जाई सुगंध भगवत्तेचा, मी मला जडला की हे सर्वच्या सर्व दुर्गंधयुक्त माणूस जाते. अहम संकुचित वृत्तीचा, काल्पनिक हिशेबाचा, त्यात असहाय्य गुणाचा होती प्रादुर्भाव. अहम संकुचित वृत्तीचा, अहम जडला की त्या ठिकाणी काय होते की सर्व कल्पना सुरू होऊन जातात आणि त्यामुळे हा सर्व जो प्रादुर्भाव म्हणजे आपण संसार चक्रामध्ये कसं कसं अडकतो हे सर्व काही त्या ठिकाणी सुरुवात होते. स्वप्न हे मनाचे स्वरूप, कल्पना भ्रमाशी एक रूप, त्रिगुणात जे व्यापक, त्र्यंबृग जळा जैसे. स्वप्न हे मनाचे स्वरूप, म्हणजे जे स्वप्न आहे हे कसं आहे, मनानं ठरवलेलं आहे, मनाचं स्वरूप आहे. कल्पना भ्रमाशी एक रूप, आणि ज्या आपण कल्पना करतो याच्यामुळे काय होते, भ्रम पैदा होते, सर्व भ्रमामध्ये आपण एकरूप होतो. त्रिगुणात जे व्यापक ते मृगजळा जसे, म्हणजे जे जे या 3 गुणामध्ये व्याप्त आहे, जसे आपलं सृष्टी आहे, सृष्टी त्रिगुणात्मक आहे. या ठिकाणी जे जे काही आहे ते सर्वचं सर्व काय एखाद्या मृगजळाप्रमाणे. मृगजळ म्हणजे जसं एखादा उन्हाळ्यात मृग म्हणजे हरिण, आणि जळ म्हणजे उन्हाळ्यात तो पाण्याच्या तहानेने व्याकुळ होते, मृग म्हणजे हरिण, आणि तो त्याला पुढे असं पाण्यासारखं दिसते. ऊन सावली येते की नाही, उन्हाची अशी सावली दिसते, त्याला असं वाटते की पाणीच आहे काय, आणि तो मार धावते त्याच्यामध्ये पाणी प्यायचं. संध्याकाळ होऊन जाते परंतु त्याला पाणी काही भेटत नाही, आणि मात्र तो ते फसते आणि त्याच्यामध्ये तो मरण पावते. म्हणजे अशी हालत आपल्या माणसाची झाली आहे. आपणही अशा भ्रमामध्ये अटकलेलो आहोत. आपल्याला काय वाटतं की इथंच सर्व परमार्थ आहे, जर याच्या मागे आपण धावलं तर निश्चितच आपण, परंतु आपला शेवटचा क्षण नाही, परंतु तो भ्रम कधी दूर होणार नाही आणि या संसार चक्रातून मात्र आपण कधी निघू शकणार नाही. म्हणून हे त्रिगुणामध्ये जे जे काही दिसून राहिलं, या त्रिगुणाच्या अधीन जे जे आहे ते सर्व काय मृगजळ आहे. मृगाले जसं ते जळ घासते आणि तो पाण्याच्या तहानेनं शेवटी गमावून बसते स्वतःचा जीव, तशी आपली या माणसाची गत होऊ शकते. तशी या त्रिगुणाच्या व्यापक असलेल्या सर्व लोकांची गत होते. गुरुकृपे बोध प्रगटला, मन स्वप्नातून जागा झाला, आणि परमतत्वी एक रूप झाला, जे असे त्रिगुणातीत. गुरुकृपे बोध प्रगटला, म्हणून गुरुच्या कृपेने तो बोध आपल्याला माहीत पडते, मन स्वप्नातून जागा झाला, तत्वी एकरूप झाला, जे असे त्रिगुणातीत. म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे जे परमतत्व आहे, त्रिगुणाच्या पलीकडे जे परमतत्व आहे ते फक्त गुरुच्या बोधानच होते. गुरु जे आपल्याला ज्ञान शिकवतात त्याच्यातूनच आपल्याला हे सर्व काही होऊ शकते, इतर कोणत्याच गोष्टी होऊ शकत नाही. मी माझेचे असणेपण हा प्रकृतीचा परिणाम, त्रिगुणाचे अहमपण येथे कार्य करी. आपल्याला वाटते की मी आहो, कारण मी स्वतःला दिसतो की नाही, मी माझेचे असणेपण, मला जर माझं असणं पण या ठिकाणी दिसून राहिलं तर हे कशामुळे होऊन राहिलं, त्या प्रकृतीमुळे. हा प्रकृतीचा परिणाम आहे. त्रिगुणाचे अहमपण, या त्रिगुणामुळे आपल्यामध्ये तो अहमपण चढते. त्रिगुणाच्या अधीन आपण राहिलो की आपल्याला तो अहंकार निर्माण होते, आणि त्रिगुणामुळे हे सर्व काही गोष्ट होत असते. म्हणजे रज तम आणि सत्व ज्याला आपण म्हणतो त्रिगुण, क्रम अनित्य परिवर्तन हे त्रिगुणाचे लक्षण, या माझी जे जे आचरण मृगजळा जैसे. म्हणजे त्रिगुणाचं काय लक्षण आहे की जे जे आता या ठिकाणी जे जे आपल्याला भ्रम झालेले आहेत, जे जे आता मागच्या अध्यायामध्ये किंवा त्याच्या मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं आहे भ्रम वगैरे काय आहे, तर हे जे जे भ्रम आहेत आपल्याला या ठिकाणी जे पसरलेले आहेत हे सर्व भ्रम हे कसं आहे, मृगजळा जैसे. म्हणजे त्या जे मी सांगितलं मृगजळ, तर त्याप्रमाणे आपल्याला फसून राहिला आहे, आपण त्याच्यामध्ये फसून अटकून राहिलो. मनोनिर्मित देवधारणा, कल्पाश्रित उपासना, मनोनिर्मित संभावना हे कार्य त्रिगुणाचे. मनोनिर्मित देवधारणा, आपल्या मनानं या देवाच्या धारणा निर्माण केल्या आहेत की या ठिकाणी देव आहे, त्या ठिकाणी देव आहे, देव समोर आहे कुठंतरी आणि मी वेगळा आहो. जे हे धारणा जे निर्माण झाली आहे ह्या सर्व कल्पनाश्रित उपासना, आणि या देवाला प्रसन्न करण्यासाठी कितीतरी कल्पना आपण मांडतो. हा उपवास करू दे, तो उपवास करू दे, या मंदिरावर जाऊ दे, हे वारी करू दे, त्या वारीला जाऊ दे, यानं माया बरोवीन, त्यानं माया बरोवीन. ह्या सर्वच्या सर्व मनानं बनवलेल्या कल्पनाश्रित गोष्टी आहेत या सर्व. आणि या सर्व मनोनिर्मित संभावना,
सर्व मनानं निर्माण केलेलं आहे. आणि हे कार्य कोण करून राहिलं? त्रिगुणामुळे घडून राहिलं. कारण आपण त्रिगुणाच्या अधीन आहोत ना. आणि या त्रिगुणाच्या बाहेर काढणारे फक्त सद्गुरू असतात. या त्रिगुणा पलीकडे जे सत्य आतुरे, विवेकयुक्त श्रद्धा जडे, जे ज्ञानयुक्त, जे ज्ञानरूप, आणि या त्रिगुणाच्या पलीकडे जे आहे ते आहे सत्य. विवेकयुक्त श्रद्धा जडे, जे ज्ञानयुक्त. म्हणून ज्ञानदृष्टीनं आपलं स्वरूप आपल्याला ओळखून घ्यायला लागते. जिथपर्यंत आपण ते समजून घेणार नाही तिथपर्यंत आपल्याला ज्ञानाचं स्वरूप समजणार नाही आणि आपण या त्रिगुणामध्ये अटकून राहू. भिकारी स्वप्नी राजा झाला, वैभवास भोगू लागला, आली जाग राजा बंगला, उभी मूळची सुदरिद्री. पाहता एखाद्या भिकाऱ्यानं जर स्वप्न पाहिलं आणि तो स्वप्नामध्ये राजा झाला, तर मला सांगा, आणि त्या स्वप्नामध्ये तो वैभव भोगून राहिला की बापरे माझा राजमहल, सोनं चांदी, काय लष्कर फौज पाटा माझ्या पुढे मागं पुढे आहेत, 15-15 राण्यामध्ये आहेत, असं जर तो करू लागला आणि आली जाग राजा बंगला, उभी मूळचीच दरिद्री, आणि त्याला जेव्हा जाग आला तर काय होईल? तो मूळचा दरिद्री आहे, भिकारी आहे, तो त्याला काय भेटणार आहे? मग हे वैभव आपल्या काही कामाचं होतं काय? आपण जे भोगलं हे कामी होतं काय? तसं माणसाचं आहे की आपण जे काही या ठिकाणी पाहून राहिलो हे सर्व आपलं नाही. आपण मात्र वेगळेच आहोत. आपण वेगळेच आहोत, परंतु आपण या दरिद्रीमध्ये फसलो. या त्रिगुणाच्या अधीन राहून आपण भिकारीच आहोत. आपल्याला आपल्या जवळ असलेला हिरा आपण कोणावर हे ज्ञानच नाही आणि आपण भिकाऱ्यासारखं वागून राहिलो. आपण मूळचे राजा आहोत, परंतु आपल्याला माहीतच नाही आपण राजा आहोत. अशा पद्धतीनं आपली वागणूक चालू आहे. आणि हे कशामुळे होऊन राहिलं? अज्ञानामुळे होऊन राहिलं. या त्रिगुणाच्या अधीन असल्यामुळे होऊन राहिलं. म्हणून या त्रिगुणाच्या जर बाहेर निघायचं असेल, याच्या पलीकडे जायचं असेल, तर सद्गुरू करावं. सद्गुरू केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण ते सद्गुरूच आपल्यातला हिरा आपल्याला ओळखून तो आपल्याला वापरण्यासाठी तयार करून देते. कारण की आपण पाहिला की ते एक कथा आहे छोटीशी आहे की त्याच्यामध्ये एक हा असते, एकदा राजा आहे की नाही जंगलात जाते. एकदा राजा आणि जंगलात जात असताना त्याला एक खूप रात्र होऊन जाते. तर तो एका लकडहारा असते, म्हणजे तिथं लाकडं कापणारा, तर त्याच्या घरी जाऊन तिथं थांबते. म्हणते इथं एक झोपडी आहे, म्हणते आपल्याला रात्र झाली, म्हणते आता रात्रीचं आपण राजमहालात कसं जाऊ? तर मग तो काय करते की त्या माणसाच्या घरी त्याला म्हणते की सांगते की मी या राज्याचा राजा वगैरे. तो म्हणते अरे बाबा राजा आपल्या घरी आला, त्या राजाची आवभगत करते, त्याला जीव खाऊ घालते, का रात्रीचा वेळ असते, त्याची सर्व सेवा वगैरे करते. सेवा केल्यावर राजा खूप खुश होते. राजा म्हणते की बा तू तर खूप दरिद्री आहेस, म्हणते मला तुला काहीतरी भेट द्यायचा आहे. द्याना म्हणते बा आता म्हणजे एवढी सेवा केली तर तू त्या शिपायाला सांगते मंत्र्याला की याला जो चंदनाचा बगीचा आहे की नाही, तो चंदनाचा बगीचा याच्याजवळ देऊन टाका आणि याला राहू द्या, म्हणते तो यानं आपली खूप सेवा केली. मग राजा तिथून चालला जाते. राजा गेल्यानंतर मग खूप दिवस होते. तर राजाला एक दिवस आठवण येते की आपण आहे की नाही एका लकडहाऱ्याला एक चंदनाचा बगीचा दिला होता. तो तर आता खूपच श्रीमंत झाला असेल, तर त्याला आपण जाऊन पाहायला पाहिजे की किती श्रीमंत झाला. तर तो शिकारीला जाते. तर पाहू म्हणते आता तो कुठे आहे, तर त्याचा खूप मोठा राजमहल असेल. पाहते तर राजमहल तर कुठं दिसतच नाही. पाहते तो तेच झोपडी असते आणि त्या झोपडीजवळ जाते आणि पाहते तो काय म्हणते तुला मी म्हटलं ते चंदनाचा बगीचा वगैरे दिला होता, तू काही जसाचा आज दिसून राहिला. तर हो म्हणते बा राजा, तुम्ही जो मध्ये बगीचा दिला होता म्हणते मी त्याच्या भरोशावर तर आतापर्यंत जगलो. म्हणते असं कसं? म्हणते हो म्हणते मी म्हणते त्या चंदनाच्या बगीच्याला रोज कापत जावं म्हणते आणि त्याला जाळून त्याच्यातला जो कोळसा होता तो विकत जावं म्हणते आणि त्याच्या भरोशावर आतापर्यंत मी जगलो. म्हणते बापरे म्हणते एवढं? तू म्हणते एक काम कर म्हणते की त्या चंदनाच्या बगीच्यात जाय म्हणते, तिथे एखादं जर चंदनाचं काही लाकूड वगैरे असेल तर आण म्हणते माझ्याजवळ. तर तो म्हणते ठीक आहे म्हणते. जाते तो एक लाकूड असते तिथं पडलेला चंदनाचा एवढा तुकडा, तो तुकडा आण म्हणतो तिकडे. आता एक काम कर म्हणते हा चंदनाचा लाकडाचा तुकडा तू घेऊन बाजारात जाय म्हणते आणि हा तुकडा म्हणते त्या माणसाला विक. हा जाते तो आणि तिथं विकते. तर त्याचे एवढे मोठे पैसे भेटतात त्याला की त्याचं 6 महिन्याची भूक हे होऊन जाते. म्हणजे एवढे पैसे भेटतात. तो येते ना घाबरत अरे बाबा म्हणते हे काय झालं? म्हणते मी आता म्हणते तो लाकूड विकलं म्हणते मला खूप मोठे पैसे झाले. राजा म्हणते किती दरिद्री आहेस म्हणते तुले मी एवढा मोठा बगीचा दिला म्हणते, तुला त्याची किंमत माहित नाही आणि तू असाचा असा पुरा बगीचा विकून टाकला म्हणते, म्हणजे पुरा खाक करून टाकला, त्याचा कोळसा विकला म्हणते, तुला काय कामाचा आहे म्हणते तू. आणि मग तो त्याच्या समोर भीक मागते. अरे म्हणते राजा म्हणते मला द्या म्हणते, मला समजत नव्हतं, तू त्या लायकीचाच नाही म्हणते, तुला दिलेलं तुला समजलं नाही, तू इकडे अशीच आहे म्हणते, याच्याही पेक्षा तुम्ही प्राट होशील. आणि तिथून तो राजा क्रोधित होऊन चालला जाते.
अशी गत आपली होऊन राहिली की आपल्याला माहित नाही मी कोण आहो, मी राजा आहो आणि राजा असून भिकाऱ्यासारखं वागून राहिलो. अशी भिकाऱ्यागत आपली आता हालत झाली की तसेच फिरून राहिलो वन कायची तर परमात्मा प्राप्ती करायची. अरे परमात्मा कसा मिळते काय? म्हणून जो पारखी असते, जो जोहरी असते, ज्याला हिऱ्याची किंमत समजते, त्याच्याजवळ आपण गेलं पाहिजे. आणि तो कोण आहे? तो सद्गुरू आहे. सद्गुरूशिवाय मात्र आपल्याला त्याची किंमत समजणार नाही आणि आपण भिकाऱ्याचं जीवन न जगता आपण राजाचं जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे. म्हणून सद्गुरूचा जो असीम शिष्य असते, परम शिष्य असते, तोच फक्त त्या हिऱ्यासारखा जीवन जगते, तो राजा बनते. म्हणून संपतनाथ बाबानं गंगानाथ बाबाला राजा बनवलं. असे कितीक राजे बनवून टाकले सखाराम बाबानं, संपतनाथ बाबासारखे. म्हणून आपलं एक कर्तव्य आहे की आपणही ते समजून घेऊन राजा झालं पाहिजे. म्हणून लवकरात लवकर सद्गुरू करून आपल्याला त्या हिऱ्याची किंमत जाणून घ्यायची आहे की जो आपल्या जवळ आहे. तर असं या ठिकाणी ते सांगून राहिले आहे, तैसे जीवनातील हर्ष शोक प्रपंची संयोगी घटक अविश्रांत कष्टाचा उरक होई अंती उपेक्षा. तैसे जीवनातील हर्ष शोक म्हणजे या त्रिगुणामध्ये म्हणजे असं भिकाऱ्याची गत झाली तशी आपली गत होते. तैसे जीवनातील हर्ष शोक, त्या भिकाऱ्यासारखे ते हर्ष म्हणजे आनंद, हे शोक आपण याच्यामध्ये गुणगुण राहतो. प्रपंची संयोगी घटक आणि प्रपंच आपल्या सोबत असते. अविश्रांत कष्टाचा उरक होई अंती उपेक्षा. आणि शेवटी काय म्हणते? आपली उपेक्षा होते. काहीच साथ नाही देत ना. बायको 4 दिवस रडते, काय म्हणते दुसरा नवरा करून घेते. मेल्यावर कोणीच साथ नाही देत. किती आपण पोरं घरदार काय काय करतो, परंतु मात्र आपल्या जवळ काहीच भेटत नाही. आणि आपल्याला शेवटी भेटते उपेक्षा. इथं म्हटलं आहे अविश्रांत कष्टाचा उरक आणि होई अंती उपेक्षा. सारा राबराब लागलो, पूर्ण आयुष्यभर कष्ट केले, बिमार झालो, मी अन्न नाही खाल्लं, लेकरायला खाऊ घातलं, लेकरू लात मारते आता. अशी आपली परिस्थिती होते. म्हणून मग याच्यातूनच आपल्याला शिकायला लागते. निराशा पश्चाताप उपरती कधी सुख भोगाची प्राप्ती जे नित्य येती जाती जन्मोजन्मीची राहत. म्हणून ते म्हणतात निराशा पश्चाताप उपरती. म्हणून मग शेवटी काय? पश्चाताप आहे. काही अर्थ उरला त्या गोष्टीला. असंच आपलं चालू आहे सर. कधी सुख भोगाची प्राप्ती जे नित्य येती जाती जन्मोजन्मीची राहत. नित्य जन्मोजन्मीमध्ये हेच आपण पाहून राहिलो, दुसरं काहीच नाही. नुसतं हेच की सुख येते जाते आणि जन्मोजन्मामध्ये आपण हाच घर संसार राहाट म्हटलं या घर संसार करतो कसं मरून जातो. यास्तव साह्य विवेकाचे यावे कल्पनेच्या आहारी न जावे स्वला जाणावे प्रत्यक्ष अनुभूतीने. म्हणून संपतनाथ बाबा म्हणून सांगून राहिले आपल्या सर्व त्या पूजेमध्ये बसलेले आहेत सर्व जे शिष्य आहेत त्यांना ते सांगून राहिले की यास्तव साह्य विवेकाचे यावे. म्हणून ज्ञानदृष्टी उळा, विवेक जागवा, ज्ञानानं हे सर्व पहा, कल्पनेच्या आहारी न जावे आणि हे कल्पना सर्व सोडून द्या, याच्या आहारी जाऊ नका. स्वला जाणावे आणि प्रत्यक्ष अनुभूतीने स्वतःची प्रत्यक्ष अनुभूती घ्या, सद्गुरु वचनाने पहा आणि कालचा जो विषय धारणा होता त्या धारणेनं जगा आणि आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करून स्वतःच्या अनुभूतीनं स्वतःला जाणार. या उपरांत एक शिष्य नम्र झाला गुरुचरणास विचारी पंचीकरण सूत्रास म्हणे चैतन्य वेगळे कसे. पहा खूप छान प्रश्न मांडला आता की या उपरांत एक शिष्य, एका शिष्याला प्रश्न पडला. कारण की आज तर कसं महापूजेचा दुसरा दिवस म्हणजे प्रश्न विचारण्याचं हेच असते, जे जे शंका आहे ते विचारून घ्या. तर मग त्यावेळेस शिष्याने विचारला, नम्र झाला गुरुचरणास, नम्र भावेने हात जोडून गुरुला म्हटलं विचारी पंचीकरण सूत्रासं म्हणे चैतन्य वेगळे कसे. की पण मी तर हा एवढा मोठा देह दिसून राहिलो, तर हा बा तुम्ही म्हणता की चैतन्य वेगळं कसं आहे. चैतन्य म्हणजे मला जो चालून राहिला तो कसा वेगळा आहे, हे चैतन्य कसे वेगळे आणि पंचीकरण सूत्र म्हणजे काय, पंचीकरण नेमकं आहे तरी काय, तर याच्याबद्दल मला सांगा. आता सद्गुरु संपतनाथ विवर्ती एक सिद्धांत सृष्टी आणि स्रष्टा त्यात कैसे असती अभिन्न. आता संपतनाथ बाबा विवर्ती एक सिद्धांत सांगून राहिले त्या ठिकाणी. कारण की जर ते फोड करून सांगितले नाही तर शिष्याला समजत नाही. म्हणून एक सिद्धांत त्या ठिकाणी सांगून राहिले. सृष्टी आणि स्रष्टा त्यात कैसे असते अभिन्न. म्हणजे सृष्टी निर्माण करणारा आणि सृष्टी निर्माण करणारा हे दोघेही एक कसे आहेत, हे दोघेही एक कसे अभिन्न म्हणजे हे एक कसे आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. कैसे असती अभिन्न, एक कसे आहे, सृष्टी निर्माण करणारा आणि सृष्टी या दोन्ही गोष्टी. तर नसे चेतना पंचभूतास
न जाणती जाणीवेस वायूचाही जडाशी संयोग तो नशे स्वतंत्र. आता सांगून राहिले ते की नसे चेतना पंचभूतास. पंचभूत माहित आहे ना आपल्याला, की ज्याच्यामुळे आपण म्हणतो की हे जे सृष्टी आहे पंचभूतानं निर्माण झाली, पंचभूत निर्मित आहे. पृथ्वी, आग, तेज जे आहे, आकाश, वायू, ह्या जे 5 तत्व आहे, या 5 तत्वानं हे सर्व निर्माण झालं. तर या 5 तत्वामध्ये कोणतीच चेतना नाही आहे, म्हणजे हे जड आहे. ते म्हणून हे जड आहे, हे स्वतःहून कोणतंच कार्य करू शकत नाही. न जाणती जाणीवेश म्हणजे याला कोणत्याच प्रकारची जाणीव नाही आहे. आणि वायूचाही जडाशी संयोग तो नसे स्वतंत्र. वायू जे दिसते आपल्याला सूक्ष्म, आपल्याला भासते, एवढी सूक्ष्म असूनही ते वायू सुद्धा काय जड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची चेतना नाही, म्हणजे ते स्वतः काहीच कार्य करून नाही राहिली आहे. तो नसे स्वतंत्र. मग चैतन्य ऊर्जेविन ज्ञानेंद्रिय मृत समान न जाणती संवेदन अस्ति निष्क्रिय ते. ज्ञानेंद्रिय मृत समान. ज्ञानेंद्रिय आपले जे ज्ञानेंद्रिय स्थूल शरीर आहे, आणि स्थूल शरीराला 5 ज्ञानेंद्रिय काम करून राहिले. कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीवा, असे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि हे 5 ज्ञानेंद्रिय सुद्धा याला जर चैतन्य नशील तर काय आहे, मृत आहे, म्हणजे मेलेले आहे. न जाणती संवेदना अस्ति निष्क्रियते. कोणत्याच प्रकारची संवेदना ते जाणू शकत नाही, कारण की आपल्याला ज्ञान देणारे कोणते हवे, आपण म्हणतो ज्ञानेंद्रिय, आणि ते 5चे 5 ज्ञानेंद्रिय कशा मृत आहेत. जर चैतन्य नशील तर, त्याच्यामध्ये जर ऊर्जा नशील तर, ऊर्जा आणि चैतन्य नशील तर ते कसे आहेत, मृत समान आहे. आता तन्मात्राच्या संवेदना जाणवती ज्ञानेंद्रियांना अंतकरण पंचका विना राही तेही निष्क्रिय. तन्मात्राच्या संवेदना, तन्मात्रा स्पर्श, रूप, रस, गंध, ह्या ज्या 5 तन्मात्रा आहेत, म्हणजे ज्ञानेंद्रियच्या संवेदना ज्या आहेत, ज्ञानेंद्रियाच्या संवेदना या ज्या आपण सूक्ष्म शरीराचा भाग म्हणतो, या सर्वच्या सर्व तन्मात्रा ज्या आहेत जाणवती ज्ञानेंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना जाणवतात. हे सर्व स्पर्श, रूप, रस, गंध हे अंतकरण पंचकाविना राही तेही निष्कर्ष. अंतकरण पंचक, अंतकरण जे पंचक आहे म्हणजे सूक्ष्म देहाचे आपण भाग म्हणतो अंतकरण पंचक. आणि अंतकरण पंचक म्हणजे अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, ह्या 5 गोष्टीच्या शिवाय ह्या जर 5 गोष्टी नसल्या तर मात्र हे ज्ञानेंद्रिय आणि तन्मात्रा हे सुद्धा निष्क्रिय, राही तेही निष्क्रिय. कोणाच्या विना, पंचतन्मात्राच्या, अंतकरण पंचकाच्या विना ह्या सर्वचे सर्व निष्क्रिय आहे. पंचभेद अंतकरणाचे तरंगमय स्वरूपाचे सूक्ष्मदेही अवस्थांचे निर्णय घेणारे पंचजनू. पंचभेद अंतकरणाचे. आता अंतकरण पंचक कसे आहेत, आपण पहा, विचार करतो आपण, मनानं ओळखतो आपण. अंतकरण पंचक मानसिक स्वरूपाचे आहेत ते, कारण की ते दिसतात काय आपल्याला, आपण कधी पाहिलं काय, मन, बुद्धी, चित्त, अंतकरण, अहंकार हे पाहिलं काय, ते दिसत नाही, परंतु ते मानसिक आहे, आपल्याला ते आपण अनुभवतो, ते जाणतो आपण. तर हे कसे आहेत, तरंगमय स्वरूपाचे. हे असे नाही आहे जसं आपलं स्थूल देह आहे, जड आहे, दिसते की नाही आपल्याला, परंतु ते कसे आहेत, तरंगमय स्वरूपाचे आहे. सूक्ष्मदेही अवस्थांचे, सूक्ष्म देहाची अवस्था आहे, सूक्ष्म देहाचे आहे. निर्णय घेणारे पंचजनू. निर्णय घेणारे जे हे कसे निर्णय घेऊन राहिले आहेत, म्हणजे जर आपल्याला हे जर समजून घ्यायचं असेल की तरंगमय स्वरूपाचं आणि हे ज्ञानेंद्रियाचं हे आपलं कार्य कसं होऊन राहिलं आहे, तर याचं जर आपल्याला सांगायचं असेल तर जे मूळ तरंग असते, कारण ते तरंगमय स्वरूपाचे आहे ना, तर मूळ तरंग ज्यामध्ये संकल्प असतात, मूळ तरंग जे असतात की ज्यामध्ये संकल्प असतात त्याला आपण अंतकरण म्हणू. कारण की आपल्याला 5 अंतकरण पंचक आहे ना, तर त्याला आपण अंतकरण म्हणू शकतो. मूळ तरंग ज्यामध्ये संकल्प असतात, आणि संकल्प आणि विकल्प जे तयार होतात, संकल्प आणि विकल्प तयार होतात, हा कोणाचा भाग झाला, मनाचा. संकल्प आणि विकल्प कोण तयार करते, मन. आणि त्याच्यानंतर निश्चय तयार करतो, निश्चय तयार होते. संकल्प विकल्प तयार झाले की निश्चय तयार होते. निश्चय कोणाचं काम आहे, निश्चय तयार झाला म्हणजे बुद्धी, तरंगमय स्वरूपाचा बुद्धीचं काम, बुद्धी करून राहिली, ते बुद्धी आहे, ते त्याला आपण बुद्धीचा शब्द दिला. हे सर्वच सर्व तरंगमय आहे, एकामेकावर डिपेंड आहेत, सर्व एकामेकावर डिपेंड सर्वचे सर्व आहे. आणि त्याच्यानंतर चित्ताचं, चित्त कशाला म्हणून, जिथं चिंतन सुरू होते, मग निश्चय झाला की काय होणार, चिंतन सुरू होणार. आणि चिंतन सुरू झालं की ते सर्वच्या सर्व जे विचार आहेत ते एका दिशेनं प्रवाहित होणार, एका दिशेनं जाणार, एका दिशेनं जाणार ना ते, म्हणजे याला आपण म्हणू चित्त. आता अहंकार कशाला म्हणायचं,
तर विचारधारा एकत्र होऊन प्रत्यक्षात कार्य जिथं घडून येते, जिथं प्रत्यक्षात पूर्ण कार्य घडून आलं ते काय झालं? अहंकार झाला. म्हणजे ह्या पाचीच्या पाची जे अंतःकरण पंचक आहेत याच्यामुळे या ज्ञानेंद्रियांना त्या पंच तन्मात्रा ज्या होत्या, ज्या तन्मात्राची गोष्ट केली आहे तन्मात्राची, याच्या संवेदना जाणून राहिल्या. म्हणून अंतःकरण पंचकाविषयी त्यांना काय म्हटलेलं आहे की अंतःकरण पंचकाशिवाय या ज्ञानेंद्रियांना ते तन्मात्राच्या संवेदना जाणवत नाही, अशा प्रकारे ते सांगून राहिले. मग ही गोष्ट समजण्याची आहे की हे सर्व तरंगरूपी आहे, तरंगमय आहे. चारही देहाची घडण झाली 82 तत्वा मिळून, त्या सर्वांना करी चेतन उपाधिरहित आत्मतत्व. चारही देहाची घडण, चार देह म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, हे जे चारीचे चारी देह आहे झाली 82 तत्वा मिळून. म्हणजे एक तत्व नाही आहे, आपण 5 तत्वाची, परंतु या 5 तत्वाचेही एकूण किती तत्व आहे? 82 तत्व आहे चार देहाचे. तर 82 तत्व म्हणजे स्थूलाचे 33 तत्व, सूक्ष्माचे 33 तत्व आहे, स्थूल, सूक्ष्म, कारणाचे 8 तत्व आहे आणि महाकारणाचे 8 तत्व आहे, असे एकूण 82 तत्व. आणि या 82 तत्व मिळून हे सर्व आपले चारही देहाची घडण म्हणजे चारही देह निर्माण झाले. त्या सर्वांना करी चेतन उपाधिरहित आत्मतत्व. मग याचा साक्षी कोण आहे? परमात्मा. याचा साक्षी राहणार कोण? परमात्मा आहे ना. कारण प्रकाशक म्हणजे निर्माण करणारा कोण? प्रकाशक कोण? साक्षी कोण? तो आत्मा, तो परमात्मा, तो साक्षी. त्या सर्वांना करी चेतन उपाधिरहित आत्मतत्व. म्हणजे उपाधी नसलेला म्हणजे परमपिता परमात्मा ज्याला आपण म्हणतो, तो परमात्मा प्रकाशक झाला या सर्व आपल्या देहाचं निर्मितीचा. हे सर्वचे निर्माण करणारा कोण झाला? परमात्मा. चार देहाच्या चार अवस्था, चार अभिमानी वाटे करता, हे मुळीच जड तत्वता चैतन्य स्वरूप वेगळे. चार पुढे म्हणते चार देहाच्या तत्वाशी उसण्या करता भावाशी आणि आत्मस्वरूप असे साक्षी जो व्यवहारात मी असे. इथं सांगितलं त्यांनी की चार अभिमानी वाटे करता हे मुळीच जड तत्वता चैतन्य स्वरूप वेगळे. म्हणजे काय की जसं आपण एखाद्या व्यवहारामध्ये बोलतो, व्यवहारामध्ये काय बोलतो? माझा हात, माझा हात, माझा संकल्प, माझा विचार, आपण बोलतो ना असं म्हणतो काय? मी हात, मी संकल्प, असं बोलतो का आपण? म्हणजे या ठिकाणीही आपण अलग अलग केलंय. म्हणजे माझा आणि हात म्हणजे माझा मी कोण? मी आत्मस्वरूप. या ठिकाणी ते सांगून राहिले की तो अहंकार जो आहे, मीपणा जो आहे, तो जर काढल्याबरोबर आपल्याला आपला आवड. कारण की तुम्ही बोलताना तसंच बोलता, मी हात नाही म्हणत कधीच. मी हात म्हटलं का आपण कधीच नाही, माझा हातच म्हणतो. तर हे गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. चार देहाच्या चार अवस्था, चार अभिमानी वाटे करता, हे मुळीच जड तत्वता चैतन्य स्वरूप वेगळे. म्हणून मग आत्मस्वरूप असे या सर्वांचा जो साक्षी आहे, प्रकाशक आहे, तो आत्मा आहे, तो परमात्मा आहे. वृत्तीशी भेटली ती वितळून फाटली, संवेदना शोधून काढली, नशे तेथे मी कोणी. वृत्तीशी भेटली ती वितळून फाटली, सर्वच सर्व फाटून जात. जिथं मी गायब, दोहाचा संबंध लक्षात आला, जिथं साक्षी कोण आहे हे लक्षात आलं, तिथं काय झालं? ती वितळून फाटली, फाटून गेली, काही उरलं नाही. संवेदना शोधून काढले, नशे तेथे मी कोणी. तिथं मग मीपणा उरला नाही, मी कोणी उरलंच नाही. ते तसं सर्व गळून पडलं. म्हणूनच ते रामदास स्वामी म्हणतात, पाहता देहाचा विचार अवघा तत्वाचा विस्तार, तत्वे तत्व आडिता सार आत्माच पुरे. म्हणजे शेवटी काय उरलं? आत्माच. सर्वच्या सर्व कशामध्ये चेतना नाही, सर्वच्या सर्व जड तत्व आहे. आणि याला चालवणारा, याचा साक्षी तो कोण आहे? तो त्याच्यातच आहे. त्याच्यात असं जसं पहिला प्रश्न काय होता? सृष्टी आणि स्रष्टा. सृष्टी निर्माण करणारा आणि सृष्टी हे अभिन्न, एकमेकापासून दूर नाही, एकच आहे, त्याच्यातच आहे. म्हणून हा जो देह आहे, जड तत्व जे आपल्याला स्थूल शरीर दिसून राहिलं आहे, तर याच्यामध्ये असणारा आणि मी हा काही अलग नाही. मी सांगतो, मीच तो परमात्मा आहे. या ठिकाणी संपतनाथ बाबा सर्व शिष्यांना समजून राहिले की मी दुसरा कोणी नाही, मीच तो परमात्मा.
पण यायले कसं पंचीकरण नानुसार समजून सांगायचा प्रयत्न करायला लागू लागला की प्रत्येक शिष्याचं निराकरण करावं लागणार आहे, संशय दूर करावा लागणार. कोणी म्हणते ना मी कसा, शरीर कसं, तर या ठिकाणी त्यानं या देहाचं निरसन करून आपल्याला सांगितलं की मी आणि तो अभिन्न नाही, मीच तो परमपिता परमात्मा, मी दुसरा कोणीच. आंतरबाह्य विश्वाचा साक्षी रूप चैतन्याचा या पारमार्थिक सत्याचा घ्यावा अनुभूत परिचय. म्हणून ते म्हणतात की अंतर आणि बाह्य विश्वाचा आणि ह्या साक्षीरूप जे चैतन्य आहे याचा सर्व सत्याचा तुम्ही अनुभूती घ्या आणि ह्याचा स्वतःचा परिचय तुम्ही करून घ्या. ते परम चैतन्य आपण हेच गुरुमंत्राचे अर्थलक्षण संपत्नाथ परिती निरूपण अमृत तत्वाचे. म्हणून ते परम चैतन्य कोण आहे, आपणच आहोत. हेच गुरुमंत्राचं जे गुरुमंत्र जे नाम देतात त्या सर्व याचं काय आहे, अर्थ तेच आहे की तो परम तत्व कोण आहे, मी आहो, दुसरा कोणीच नाही. म्हणून मी आणि तू हा भेदही अद्वैत भक्ती शिकवतात आणि आपल्याला एक करून देतात. हेच खरं गुरुमंत्र असते, हेच खरं गुरुनाम आहे, हेच ते परिणाम आहे, हेच तो अनाम आहे. आपण ज्या नामामध्ये बघतो ना ते नाम नाही, हे असली नाम हे आहे जे गुरु देतात आपल्याला, जे सद्गुरू आपल्याला समजावून सांगतात. संपतनाथाचे अमृत वचन जे उघडती अंतर्नयन संशयरहित ज्ञान सर्वाशी आकडे. अशा प्रकारे मग सर्वांचे डोळे उघडले आणि सर्वचे सर्व पाहायला लागले, बापरे बाप, संशयरहित ज्ञान, लगेच शंकेचं निरसन झालं सर्वांच्या आणि सर्वांना ते सर्व समजलं. जो जो करी प्रश्न तयासाठी अनुभूत वचन अनसंपतनाथ करी निरूपण जे स्वयंचलित असे. म्हणजे ज्याच्याजवळ जे जे प्रश्न होते संपतनाथ बाबा सर्वांचे निराकरण करून देत किंवा जे स्वयंचलित असे. तयांचे अनुभूत ज्ञान न लगे ग्रंथ प्रमाण आंतरसृष्टीचे वाचन उदंड झाले. संपतनाथ बाबांना कोणत्याच ग्रंथाचं वाचन करण्याची गरज नव्हती, कोणत्याच प्रकारचा ग्रंथ नाही, कारण की त्यानं अनुभूतीनं मिळवलेलं ज्ञान होतं आणि ज्यानं अनुभूतीनं जे ज्ञान मिळवलेलं आहे त्यांना कोणत्या याची गरज पडते नाही, कोणत्याच याची गरज पडत नाही. सकारामा सवे जेशन केले शिष्य त्रास पूर्ण तयाचेच रूपांतरण होई सद्गुरु रूप. सद्गुरु सकाराम बाबाचंच रूपांतरण म्हणजे सद्गुरु संपतनाथ बाबा झाले. व्यवहारी बोलती चालती नित्य कर्मे आटोपती परिनित्य अलिप्तरती उमस्ती साक्षात्वे. व्यवहारी बोलती चालती नित्य कर्मे आटोपती परिनित्य अलिप्तरती उमस्ती साक्षात्वे. बोधानंद मने गुरुनाथाशी प्रेम आणि भक्तीशी श्रेष्ठ कनिष्ठ भावाशी तोलाले का. आता बोधानंद जो होता, बोधानंद शिष्य होते बाबाचे, संपतनाथ बाबाचे, तर त्यानं प्रश्न विचारला मग प्रेम आणि भक्तीशी श्रेष्ठ कनिष्ठ भावाशी तोलावे का. प्रेम आणि भक्ती हे कमी आणि मोठी काही आहे काय. प्रेम खूप मोठा आहे आणि भक्ती लहान आहे, किंवा भक्तीचा दर्जा खूप मोठा आहे आणि प्रेमाचा खूप कमी आहे, असं याला तोललं पाहिजे का, याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे काय, असा प्रश्न कोण मांडला, बोधानंदानं मांडला. ब्रह्मानंदाचे एक भजन लगाले प्रेम ईश्वर को हे वचन भक्ती प्रेम दोहो मधून कोणास निवडावे. ब्रह्मानंद स्वामीचं एक भजन आहे की लगाले प्रेम ईश्वर को भक्ती प्रेम दोहो मधून कोणास निवडावे. सद्गुरु संपतनाथ विशेषत्वाने करिता झाले निरूपणे जेणे होती निसंशय मने होई स्पष्ट संकल्पना. त्याच्यानंतर संपतनाथ बाबा आता सांगायला लागले, त्याचं निरूपण करायला लागले की जेणेकरून सर्व शिष्यांचं जे मन आहे हे निसंशय झालं पाहिजे. म्हणून आता ते भक्ती आणि प्रेम काय आहे याच्याबद्दल ते सांगत आहेत. आता प्रेमाची परिभाषा नसे संशय नसे आशा निष्कामतेची अपेक्षा असे प्रेमा माझी. या ठिकाणी ते सांगून राहिले प्रेमाची परिभाषा काय आहे, ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा संशय नाही राहत, कोणतीच आशा नाही राहत, निष्कामतेची अपेक्षा असे प्रेमा माझी. जसं सद्गुरू एखाद्या शिष्यावर प्रेम करतात, त्यांना कोणतं स्वार्थ आहे का आपल्याकडून, परंतु आपल्याला त्या परमपदाला पोहोचून देतात, त्याला प्रेम म्हटलेलं आहे. ते होय प्रेम, ज्याच्यामध्ये कोणतीच आशा नाही, कोणतीच आपली वासना नाही, कोणतीच कामना, निष्कामतेची अपेक्षा असे प्रेमा माझे, असं ते प्रेम असते. प्रेम नसे आसक्ती राग लोभाची वृत्ती विषयांची संपूर्ण निवृत्ती प्रेमा माझी वसे. प्रेमात काय असते तर कोणत्याच प्रकारचा लाभ रूपाची राग
लोभ राहील आपल्याला, अशा कोणत्याच प्रकारची वृत्ती राहत नाही. विषयांची संपूर्ण निवृत्ती, कोणत्याच प्रकारचा विषय वासना म्हणजे मला हे झालं पाहिजे, मी ते केलं पाहिजे, अशा कोणत्याच विषयाचं नाही. त्याला पूर्ण त्याच्यातून निवृत्ती झाली बा, त्याच्यातून त्याचं मन पूर्ण निघून गेलं आहे. प्रेम नव्हे निव्वळ जिव्हाळा, असे आत्मीयतेचा लळा, विशुद्धतेच्या सुगंधित मळा, असे सार प्रेमाचे बा. प्रेम म्हणजे कोणती काही आपुलकी नाही आहे, आपुलकी दाखवली बा आपण, आपुलकी मानली आपण, असे आत्मीय, हे आत्म्याच्या आंदोलन म्हणजे अंतरंगातून निघालेल्या ज्या भावना आहेत त्याला म्हणतात. नुसतं दाखवायचं नाही, तर जे असली प्रेम आहे विशुद्धतेचा सुगंधित मळा, असे सार प्रेमाचे. विशुद्धतेचा सुगंधित मळा म्हणजे असा बगीचा ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा दुर्गंध नाही, विशुद्ध शुद्ध झालेला आहे, सर्वत्र शुद्ध असं सुगंधित, जिथं सुगंध पसरला असा तो बगीचा, म्हणजे असं ते प्रेम, असं ते आपलं असलं पाहिजे. अशा प्रकारचं असे सार प्रेमाचे, हे प्रेमाचं सार आहे, याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे समर्पण, एकात्मतेचा अनुभूत क्षण, होई प्रत्यक्ष संपन्न, ही परिभाषा प्रेमाची. प्रेम म्हणजे काय? पूर्ण समर्पण, म्हणजे मी माझा काहीच नाही, माझ्याजवळ आता काहीच उरलं नाही, असं प्रेम असलं पाहिजे. याला म्हणतात समर्पण. एकात्मतेचा अनुभूत क्षण, होई प्रत्यक्ष संपन्न, ही परिभाषा प्रेमाची. शिष्यत्वातील समर्पण, गेले गुरुतत्वात विरघळून, जेणे साक्षीचे साक्षीपण, प्रेमा माझी प्रगटे. आता शिष्याचं समर्पण गेले गुरुतत्वात विरघळून. शिष्याचं काय असते प्रेम? की गुरुतत्वात विरघळून जाणे, गुरुनं जे सांगितलेलं आहे त्या याच्यामध्ये एकरूप होणे. जेणे साक्षीचे साक्षीपण, प्रेमा माझी प्रगटे, की त्या प्रेमातून ते सर्व साक्षीपण निघालं पाहिजे, निर्माण झालं पाहिजे. अशा प्रकारचं ते गुरुप्रेम असते, शिष्याचं प्रेम असते. जीवनापेक्षा महत्तम, जेथे होई समर्पण, घटित पळे तेथे प्रेम, जे जीवा पलीकडचे. जीवनापेक्षाही महत्त्वाचं, आपण हे जे जीवन जगू राहिलो या जीवनापेक्षाही महत्त्वाचं जिथं समर्पण होते, म्हणजे पूर्ण या जीवनाला काहीच महत्त्व नाही असं, त्या ठिकाणी प्रेम घटित होते, त्या ठिकाणी प्रेम निर्माण होते. जे जीवा पलीकडचे, जे ज्या जीवाची तिथं किंमत नाही, जीवाच्या पलीकडचं ते प्रेम निर्माण होते. भौतिक रूप पाहण्यास निवडतो दर्पणास, तैसे पारलौकिकास गरज पडे. आता जेव्हा आपलं हे शरीर दिलेलं आहे, या शरीराचं जे रूप आहे, हे रूप पाहायचं असेल आपल्याला, तर आपल्याला आरशाची गरज लागते, आरशाची गरज लागते ना. निवडतो दर्पण असं तैसे पारलौकिक असंही गरज पडेल. म्हणून जे आपलं पारलौकिक म्हणजे जे आपल्याला मिळवायचं आहे, जे आपल्याला परमतत्वामध्ये विलीन व्हायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा आरशाची गरज पडते आपल्याला. त्याच्याशिवाय आपल्याला समजत नाही. ईश्वर ना देखिला ना अनुभवास, समर्पावे प्रेम अपरिचितास, हे शक्य नसे चित्तास प्रारंभीला. आता आपण ईश्वर पाहिलाही नाही आणि अनुभवलाही नाही, ईश्वर कसा आहे काय, आणि अशाला आपल्याला काय करायचं आहे? प्रेम करायचं आहे. अपरिचित आहे, म्हणजे आपल्याला माहीतच नाही कसं आहे. आणि समर्पावे प्रेम अपरिचितास, हे शक्य नसे चित्तास प्रारंभीला. सुरुवातीला हे आपल्याला समर्पण करता येत नाही, कारण आपल्याला अनुभवच नाही, आपल्याला पाहिलेलाच नाही ईश्वर, तर आपण कसं त्याच्यावर प्रेम करणार, कसं त्याच्यावर समर्पण करणार. म्हणून तिथं आपल्याला सुरुवातीला हे काही समजत नाही. म्हणून जो परमस्वरूपी मिळाला, सिद्ध रूपे वावरला, सद्गुरु हे नाम तयाला, झाले समर्पक. म्हणून जे परमस्वरूपी मिळाले, जे परमस्वरूप, ज्यानं परमानंद भोगला, ज्याला जे परमानंद मिळाला, जे परमस्वरूपी मिळाले, असे जे सिद्ध पुरुष आहेत त्यालाच आपण काय म्हणतो? सद्गुरू म्हणतो. आणि ते झाले समर्पक. ते आपल्याला त्याचं म्हणजे ते एक आरसे झाले आपल्यासाठी, ते पूर्ण समर्पक झाले. तुझे स्वरूप जे शाश्वत, पहावे सद्गुरु दर्पणात, मग पारलौकिक प्रांतात करावा विहार स्वच्छंद. मग तुझे स्वरूप जे शाश्वत आहे हे कोण सांगते आपल्याला? सद्गुरू सांगते. सद्गुरू दर्पण म्हणजे सद्गुरूचं आरसा आपल्या समोर असते. कारण की भौतिक स्वरूपाचा आपण आरसा असा लावू शकतो काचाचा, परंतु अंतरंगाचं त्या
जो परमात्मा अनुभवाचा आहे, ईश्वर माहीत करून घ्यायचा आहे, ते मात्र कसं समजणार? सुरुवातीला समजणार नाही. म्हणून सद्गुरूचं दर्पण आपल्याला लागते आणि सद्गुरूकडून ते सर्व काही आपल्याला समजून घ्यावं लागते. तुझे स्वरूप जे शाश्वत पाहावे सद्गुरु दर्पणात, मग पारलौकिक प्रांतात करावा विहार स्वच्छंद. मग आपल्याला तो पारलौकिक प्रांत काय आहे तो समजणार आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी निवास करता येणार किंवा ते सर्व अनुभूती घेता येणार. किंवा जेव्हा सद्गुरू आपल्याजवळ असतील, सद्गुरू आपल्याला समजून सांगत असतील, सद्गुरू आपण कोण्या पात्रतेच्या हे दाखवून देऊ शकतील, तेव्हा आपल्याला ते समजणार. सद्गुरू देहाचा आकार, तो परमपुरुष साकार, विविध अज्ञात अविष्कार सद्गुरू पासून. सद्गुरू म्हणजे काय? देहाचा आकार आहे. देहरूपी सद्गुरू आहेत ना, तो परमपुरुष साकार आणि त्या सर्व अनुभूती घेऊन ते कसे झाले? परमपुरुष झाले. म्हणजे साकार रूपानं आपल्या समोर परमात्मा उभे आहे. साकार रूपानं म्हणजे आपल्याला पाहता येते काय? तसा देव ईश्वर आपल्याला जाणू शकतो का आपण? परंतु आकार रूपानं आपल्याला स्वतः आपल्या समोर कोण उभे आहे? सद्गुरू उभे आहे. विविध अज्ञात आविष्कार सद्गुरू पासून आहे आणि आपल्याला जे काही अनुभूती घ्यायची आहे हे सर्व कोण करून देणार? हे सद्गुरू करून देणार. विविध अज्ञात आविष्कार जे माहीत नाही असं सर्व अनुभूत ज्ञान आपल्याला देणारे जर कोणी असेल तर ते फक्त सद्गुरूच आहे आणि सद्गुरूपासून ते आपल्याला मिळणार. सद्गुरू दर्पणी पहावे ते कैसे समजून घ्यावे, उगाच भ्रमात पडावे हे नवे उचित. म्हणून ते काय म्हणतात की सद्गुरू दर्पणी पहावे म्हणजे सद्गुरूकडून ते सर्व समजून घ्यावं. ते कैसे समजून घ्यावे उगीच भ्रमात पडू नये. कारण या ठिकाणी भ्रम नाही केला पाहिजे. इथं आपण जर भ्रम करत असेल, इथं जर आपण शंका कुशंका जर करत असेल तर हे उचित नाही. हे गोष्ट सर्वात बोकस गोष्ट म्हणून आपण त्याला, हे उचित गोष्ट नाही. हे नवे उचित. सद्गुरू व तयाचा उपदेश साधनेत आचरावा विशेष आणि चित्त करी सद्गुरू समर्पित ज्ञानवृत्तीने. म्हणून मग आपलं काय कर्तव्य आहे? मग त्या ठिकाणी ज्यावेळेस सद्गुरू आपल्याला सर्व ज्ञान शिकवून राहिले तर आपलं काय कर्तव्य आहे की सद्गुरू आणि सद्गुरूने दिलेला उपदेश साधनेत आचरावा विशेष आणि जे साधना शिकवली ते आपण सर्व सद्गुरूनं सांगितल्याप्रमाणे ते सर्व त्याचं आचरण करून ते केली पाहिजे. इथं काय होतं? सद्गुरू सांगतात आणि कोणी पाहत नाही. आजकाल तर आता आपण काही गोष्ट केली की सद्गुरूला उलटे बोलणारी लोक आहेत. म्हणजे सद्गुरू काय आहे हे माहित नाही ते, की सद्गुरू साकार रूप आहे ईश्वराचं आणि हे ईश्वराच्या साकार रूपाला जर बोलत असतील किंवा त्याच्या उणीवा जर काढत असेल तर हे कोणता भोग भोगतील मला तर नाही माहिती. कारण की यायचा भोग कोणीच टाळू शकत नाही. यानं किती काही जन्म घेतले मात्र त्याच्या जन्म फिटणार नाही. ते जन्म मरणाच्या चक्रामध्येच राहतील ते लोक. सद्गुरू नवे निवड व्यक्ती जी ब्राह्मीभूत दयाळ शक्ती, घ्यावी यथार्थ प्रचिती विशुद्ध भावासंगे. म्हणून म्हणतात सद्गुरू हे निवड व्यक्ती नाही आहे, आपल्याला दिसून राहिला व्यक्ती आहे, परंतु त्याचा संबंध थेट ईश्वराशी लागलेला आहे. थेट ईश्वर आहेत ते. म्हणजे ज्याचा करंटच तिथं लागलेला आहे. करंट लागला की तो माणूसही करंटचा झाला ना, त्याला दुसऱ्यांना हात लावून पूर्ण करंटच लागणार त्याला. म्हणूनच त्याचा तार कुठं लागलेला आहे? त्या ईश्वराशी लागलेला आहे. म्हणजे ते सुद्धा काय आहे? परमात्मा परमेश्वर आहेत, साकार रूपाने आपल्या समोर उभे आहेत आणि आपण ही नवे उचित. मग काय म्हटलं ते मगाशी? उगाच भ्रमात पडावे हे नवे उचित. म्हणून भ्रम करू नये त्या ठिकाणी. तिथं भ्रम फक्त सद्गुरू ओळखता आला पाहिजे की सद्गुरू कसा असते. सद्गुरू ब्रह्मनिष्ठ असते. सद्गुरू ब्रह्मनिष्ठ असतात, ब्रह्मामध्ये विलीन झालेले असतात, त्यांना पूर्ण ब्रह्मज्ञान असते, ते सद्गुरू असतात. आजकाल तर लोक जे पांडित्य ज्ञानवाले सद्गुरू जे पंडितीय शिकवतात त्याला अनुभूती काहीच नसते आणि ते शिकवतात. जो माणूस स्वतःच 10वा वर्ग पास झाला नाही तो खरंच 12वीचं शिकविल काय? 10वीचं शिकू शकते काय? अरे पहिले 10वी तर पास कर म्हणजे मग एखाद्याला शिकव 10वी. परंतु इथं कसं होऊन राहिलं? हा शिकलेला आहे 5वा वर्ग, शिकवते एम ए वाल्याले, एम एचं शिकवते ना. खरंच हे ज्ञान होईल काय? होत नाही. जर शिकवायचं असेल तर त्याला डीएडची डिग्री लागेल. डीएडची डिग्री लागेल तेव्हाच तो त्याला शिकू शकेल. पण बीएडची डिग्री, डीएडची डिग्री म्हणजे काय? ते स्वतः परमात्माचे स्वरूप आहेत सद्गुरू आणि त्या सद्गुरूचे आपण संशय बाळगतो आणि हा संशय आपल्याला कुठं नेऊन टाकते? एकदम खालच्या दर्जात नेऊन टाकते. आपल्याला कधीच ते ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून मग सद्गुरू नवे निवड व्यक्ती जी ब्रह्मीभूत दयाळ शक्ती, घ्यावी यथार्थ प्रचिती विशुद्ध भावा सगळे. म्हणून ते म्हणतात की घ्यावी यथार्थ प्रचिती.
याचा तुम्ही प्रचिती घ्या, याचा तुम्ही अनुभव घ्या की खरंच ते बा सद्गुरू काय आहे, व्यक्ती नाही आहे, ते परमात्मा आहे, याचा आपल्याला यथार्थ ज्ञान मिळते ना विशुद्ध भावासंगे. आणि हे सर्व तुम्ही स्वतः जाणून घ्या की ते परमात्मा कसे आहे. प्रतिमा मूर्ती श्री गुरुची, रीत प्रेमे आराधनाची, सर्व विशुद्ध साधनेची फुलवावी रंगत. म्हणून म्हणतात की ते आपल्या साधनेची जे रंगत आहे ते फुलवा आणि आपल्या सद्गुरूला ओळखून घ्या विशुद्ध भावानं. विशुद्ध भावासंगे म्हणजे आपला भाव विशुद्ध करा, त्याच्यासोबत आपल्या सद्गुरूचं रूप पाहून घ्या. कारण की अंतरंगामध्ये आपल्याला सद्गुरूचं स्वरूप मिळते. सुरती निर्ती काय काय स्वरूप आहेत सद्गुरूचे, आणि त्या स्वरूपानं ओळखून घ्या की सद्गुरू कुठं आहे. गुरुतत्व कायले म्हणावं, कशाले म्हणावं गुरुतत्व, हे सर्व समजून घेण्याची गरज आहे. सद्गुरूचा उपदेश लाभो परम सुख सर्वास, घ्यावे जाणून स्वत्वास यथार्थपणे. म्हणून म्हणतात सद्गुरूचा उपदेश सर्वांना मिळाला पाहिजे. लाभो परम सुख सर्वांना तो परम सुख मिळालं पाहिजे. घ्यावे जाणून स्वत्वास यथार्थपणे. म्हणून आपल्या अर्थानुरूप आपलं स्वत्व काय आहे, बी कोण आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. स्वपदी प्राप्त व्हावा, प्रबोध अंतरी जागावा, विराट कुशी साक्षी व्हावा हीच अपेक्षा. म्हणून आपण स्वपदाचं ज्ञान घेऊन त्या विराटामध्ये त्या अनंतामध्ये विलीन झालं पाहिजे. हे सर्व ज्ञान आपण करून घेतलं पाहिजे, हीच अपेक्षा असते. ही अपेक्षा सद्गुरूची, हे सद्गुरूची अपेक्षा असते. कारण की दुसरा तर आपलं कधी हित चाहणार नाही. या दुनियेमध्ये या भौतिक लोकांमध्येही जर आपलं कोणी हित चाहत असेल, या भौतिक लोकातून आपल्याला जर कोणी बाहेर काढत असेल तर ते फक्त सद्गुरू आहे. सद्गुरूच ही अपेक्षा करू शकतात. नाहीतर दुसरे तर आपला एक पाय मागं वळण्याचं याचं नाव जर होत असेल तर जळणारे वृत्तीचे लोक आहेत. जळतात, एखादा समोर जात असेल तर जळतात, अशी आहे. मग या सर्व या दुःखाच्या सागरातून आपल्याला जर कोणी काढत असेल तर ते फक्त एक सद्गुरू मानले आहे. सिद्धत्वाचे अंतरंग, सवे प्रकृतीचा मूळ रंग, असे कल्याणमयी संग श्री सद्गुरूचा. व्यष्टीचा जो श्वास समष्टी परम श्वास, असे एक रूप प्राणास ही नियामकता. श्वास आणि प्राण यास जोडते ते प्रेम, दोन्ही एकमेकापासून राहती अभिन्न. म्हणजे श्वास आणि प्राण हे काही वेगवेगळं नाही, हे एकामेकास हवे आहे. कारण की याच्याशिवाय ते नाही. कारण संत सिद्ध महात्मे हे जेव्हा सद्गुरूला जेव्हा हे शिष्याला उपदेश देतात तर श्वासाची साधना असते. श्वास आणि प्राण यालाच एकरूप करतात आणि याच्यातूनच आपल्याला यास जोडते ते प्रेम, आणि ते प्रेम निर्माण करून देतात. देहरूपे असणे वा नसणे, अस्तित्व अखंड असणे, तुमचे देहरूपी येणे ही मौलिक घटना. याच करावे निरीक्षण, जे वाटे आपलेपण, तयात उद्भवती स्पंदन, ते प्रेम तरंगची. म्हणून याचं आपण निरीक्षण केलं पाहिजे. श्वास आणि जे आपण मागं नामाची जी गोष्ट केली की हे जे आहे हेच आपलं आहे, आणि यामधून काय निघते तर स्पंदन तयार होतात, आणि ते प्रेम तरंगाचे, आणि तेच खरं प्रेम. तूच स्वयं परमात्मा, नशे बद्धवा मुक्तपणा, जडला चित्ताशी हीनपणा, तरी अवलोकनहीन भावे. तूच स्वतः परमात्मा आहे. तुला ना बंधन आहे ना तुला मुक्ती पाहिजे. नशे बद्धवा मुक्तपणा, कशाचीच तुला गरज नाही. पण जडला चित्ताशी हीनपणा, तरी अवलोकनहीन भावे. आता तुला हे माहीत नाही म्हणून तू त्या दरिद्री भावनेनं, हीन भावनेनं काय करून राहिला की बा आपल्याला आपलं माहीत नसल्यामुळे ते आपल्यामध्ये भाव निर्माण होऊन राहिला. तरी अवलोकनहीन भावे. म्हणून आपल्याला आपलं बंधन मुक्ती याच्यामध्ये फसलेलं आहे. आपल्याला आपलं स्वतःच समजून नाही राहिलं त्याच्यामध्ये. मनेनी हीन दीन, मला न्यावे तारुण, नशे प्राप्त ब्रह्मज्ञान, म्हणून दावी दीनपणा. म्हणून ते काय म्हणतात की म्हणून तो आपला कमीपणा दाखवते, दीनपणा दाखवते, गरीबपणा दाखवते आपल्याला स्वतःला, की मला न्यावे तारुण, मला तारून न्यावं. नशे प्राप्त ब्रह्मज्ञान, म्हणून दावी दीनपणा. म्हणून त्याला ब्रह्मज्ञान नाही म्हणून तो दाखवते किंवा दीनपणा. शिष्यातील जे नम्रपण, तो नवे भावदीन, ते कृतज्ञ भावाचे आलेपण आलोक अंतरसृष्टीचा. आता शिष्यातलं जे नम्रपण असते हे दीनता नाही, ते हीनता नाही, ते नम्रपणा, तो नवे भावदीन, तो दीनपणा नाही, गरीबपणा, ते कृतज्ञ भावाचे आलेपण.
म्हणजे सद्गुरूंनी जे आपल्यावर उपकार केले त्या उपकाराचा आपण उपकार जाणतो, त्याचे उपकार जाणतो, कृतज्ञपणा, आलोक अंतरसृष्टीचा, आणि त्याच्या अंतरामध्ये जे जे प्रकाश निर्माण झाला त्याच्यातून तो नम्रपणा निर्माण झाला, त्याच्यातून त्याचा तो अहमपणा विरला. तो कोणता दुसरा हे नाही आहे, हीनपणा नाही आहे. तो काय आहे की तो आहे तो नम्रपणा, जो त्याच्या कृतज्ञ भावाचे आलपण, ते त्यानं म्हणजे उपकार जाणणार आहे. पहा मूळ व्यक्तित्वात बादशाही जी स्वभावात, सिंह वांगे मेढरागत परी असे सिंह मूळ वाची. आपल्या सद्गुरूच्या समोर तो बादशाहपणानं राहते काय, तो बादशाह असते, तो पूर्णत्वाला गेलेला आहे, परंतु तो तिथं बादशाह नाही, तो तिथं साधाचा मेंढराप्रमाणे राहते. म्हणजे आपली ते माय आहे आणि आपण कसं राहतो, लेकराप्रमाणे राहतो. तिथं आपला उद्धटपणा चालेल काय, तिथं आपली डेअरिंग चालेल काय. काही आहेत लोक अशी की जैले याच्यातलं रहस्य समजत नाही, करतात तसे, त्याला कोणीच टाळू शकत नाही, कारण की त्याच्या प्रारब्धामध्ये त्याच्या बुद्धीनं तेवढंच त्याला शिकवलेलं आहे. त्याला याच्यातलं असली रहस्य, गूढ रहस्य माहित नाही. संपतनाथ पूर्णरीती प्रेम भक्ती निरुपती, सर्व शिष्यांची आंतरस्थिती एकाग्र झाली. म्हणून संपतनाथ बाबा पूर्ण रीतीनं मग हे प्रेम भक्ती समजून सांगून राहिले. बदले जीवन मृत्यूची जाणीव, नशे प्रेमात अपुरा भाव, मी तू हा द्वैत भाव, नशे प्रेमा ठाई. जीवन मृत्यूची जाणीव, नशे प्रेमात अपुरा भाव, म्हणजे जन्माला यायचं आहे, मृत्यू होणार आहे, ह्या सर्व काही गोष्टी विरून जातात जिथं प्रेम निर्माण होते. कारण की प्रेमाच्या ठिकाणी अलिप्तता निर्माण होते, माझं स्वतःचं स्वयंपण निर्माण होते, तिथं जीवन मृत्यू राहत नाही. हे खरं प्रेम. मी तू हा द्वैत भाव, नशे प्रेमा ठाई, मी आणि तू, तिथं गुरु आणि शिष्य उरत नाही, एक होऊन जातात. ते होय प्रेम. माय आणि लेकरू एक नाही, म्हणजे अलग अलग नाही, तर त्याचं जे प्रेम उत्पन्न होते, ते जे उत्कट भावना आहे ना, ते होय प्रेम. असं त्या ठिकाणी ते मी तू हा द्वैत भाव, परमात्मा आणि मी काही वेगळा नाही, गुरु आणि मी काही वेगळा नाही, सर्व परमतत्व आहे या कणाकणामध्ये असलेलं अस्तित्व. कारण त्याला ज्याला पंचीकरण समजलं, ज्याला सर्व ज्ञान समजलं, तो याच्या पलीकडे चालला जाते, त्याला हे द्वैत भाव राहत नाही. ते होय हे प्रेम. या प्रेमानं ते निर्माण होते. देह मनातील जे स्फुरण, जे प्रेम स्वरूप तरंग, ते अनाहत दिव्य स्पंदन, असे अस्तित्वासवे. इथं काय, प्रेम स्वरूप तरंग, ते अनाहत दिव्य स्पंदन, जे अनाहत जे नाद निर्माण झाला, जो अनाहत निर्माण झाला आपल्या स्वयंमध्ये, ते होय असे अस्तित्वासवे. तर देह मनातील जे म्हणजे देह आणि मनामध्ये असलेला म्हणजे तो प्रेम आहे. आता जो साधक आहे, साधकाला हे सर्व समजते की ते प्रेम कसं असते, काय त्या प्रेमामध्ये विसावा आहे, काय तिथं परम विश्रांती आहे, आणि ते सर्व त्याला म्हटलं आहे जे प्रेम स्वरूप तरंग, ते होय ते प्रेम स्वरूप तरंग जे आपल्यामध्ये निर्माण होते. प्रेम अनहत धुनीचा तरंग, समयास करी भंग, आंतरजागृतीचा संघ, प्रेमा ठाई वशे. प्रेम अनहत धुनीचा तरंग, म्हणजे अनहत धुन जे आहे, अनहत धुनीचा तरंग, समयास करी भंग, म्हणजे समयाले म्हणजे आपलं जे जीवन आहे ना, जीवन मरण ह्या सर्व गोष्टीला ते भंग करते आणि त्याला तोडून जाते. आंतरजागृतीचा संघ, प्रेमा ठाई वशे, आणि आपल्यातली अंतरातली जागृती निर्माण करते, आपल्याला परमपदाचं ज्ञान निर्माण करून देते, अनाहत आपल्याला त्याच्या समोर परमात्म्यात विलीन करून देते. त्याला म्हटलं आहे ते होय प्रेम. प्रेम जीवनाचे सार, प्रेम अनुहाताचा स्वर, असे जन्म मृत्यूचा पार, वाहती प्रेम तरंग. मग अशा वेळेस जन्म मृत्यू काही उरत नाही, त्याच्याही पलीकडे ते प्रेम तरंग निर्माण होतात. प्रेम अनभक्ती नवे वेगळी, जी एकरूपा आढळी, अंतिम अवस्थेत जळी, प्रेम भक्तीचा आविष्कार. आता त्यानं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, प्रेम आणि भक्ती याच्यामध्ये तुलना करावं काय, तर याच्यामध्ये तुलना होऊ शकते काय, नाही, याच्यामध्ये तुलना नाही होऊ शकत. प्रेम आणि भक्ती नाही वेगळी, प्रेम आणि भक्ती ही वेगळी नाही आहे. भक्तीचंच नाव प्रेम आहे ना, ही एक भक्ती आहे, तीही प्रेम आहे, आणि प्रेमालाच भक्ती म्हटलं आहे. जी एकरूप आढळी, हे कसं आहे, एकरूप आढळल्या जाते, पण केव्हा आढळल्या जाते, अंतिम अवस्थेत जळी, प्रेम भक्तीचा आविष्कार. म्हणजे जेव्हा अंतिम अवस्था येते, म्हणजे जेव्हा तो आणि मी एक होऊन जातो, तिथं काहीच उरत नाही, ती होय प्रेम आणि भक्ती एक झाली. कसा, जशी मीरा एक प्रेम भक्तीचं उदाहरण आहे. मीराबाई की संत तुकाराम एक झाले होते, म्हणजे इथं देव उरला नव्हता ना, मी उरलो नव्हतो, हे सर्वच सर्व आहे, हे होय ते प्रेम भक्ती.
देई व्यक्तित्वास माधुर्य, समदृष्टीचं परिहार्य, संपूर्ण समर्पित भाव, हे सर्व प्रेमाचे निरालंबन आणि निर्भय, देई प्रेम अभय, भक्ती माझी अनन्य भाव, त्याची स्वरूप प्रेमाचे. काय प्रेमाचं स्वरूप? तर तिथं कोणत्याच प्रकारचं आलंबन उरत नाही, कोणत्याच प्रकारची लालसा उरत नाही, कोणत्याच प्रकारचं भय उरत नाही. एक रूप झाल्यावर काय उरलं? भय नाही, अभय झाला. तो पूर्ण अभय झाला. तेही प्रेम अभय. प्रेमामुळे काय निर्माण झालं? तो त्याची भीती होती, जन्म मरणाची भीती होती, जे काही भीती होती सर्वच सर्व नाहीशी झाली. आणि भक्ती माझी अनन्य भाव, त्याची स्वरूप प्रेमाचे. आणि यालाच म्हणतात प्रेम. हे वय खरं प्रेम. गुरु प्रेमे तरलतम, झाले शिष्याचे अंतकरण, गुरु शिष्य एक पण, त्याचे प्रेम म्हणाले. पहा, इथं सर्व गुरु आणि प्रेम वेगळं राहिलं, गुरु आणि शिष्य वेगळं राहिलं काय? एक एक झाले, काहीच उरलं नाही त्याच्यामध्ये. मी पण नाही ना, काहीच नाही. फक्त गुरु आणि शिष्य, गुरु शिष्य एक पण झालं. आणि याला म्हणावं प्रेम. हे वय ते प्रेम. म्हणजे आपण जे एकामेकासोबत प्रेम करतो हे प्रेम नाही, तर विलीन होऊन जाणे, एकमेकात समरस होऊन जाणे, एक रूप होऊन जाणे, याला म्हणतात प्रेम. सद्गुरूच श्रीहरी, या दिव्य भावलहरी, नेती पारलौकिक अंबरी, असे अस्तित्व प्रेमरूप. सद्गुरूच कोण आहे? तो नारायण आहे, श्रीहरी आहे, ज्याला आपण म्हणतो. या दिव्य भावलहरी, नेती पारलौकिक अंबरी, असे अस्तित्व प्रेम. आणि हे जे आहे, हे जे प्रेम आहे, हे प्रेम आपल्याला कुठं नेऊन टाकते? त्या परमात्म्यामध्ये एकरूप करून टाकते, आपल्याला हरी बनवून टाकते. सद्गुरु संपतनाथाची वैखरी, प्रगटे शिष्यत्व भावलहरी, गत समयीचा अनुभवंतरी, तोची प्रगट होत असे. मग अशा प्रकारे संपतनाथ बाबा जे बोलत की सर्वचा सर्व शिष्य हे काय होऊन जात? त्या भावामध्ये मग्न होऊन जात, त्याच्या वैखरीतून. गत समयीचा अनुभव अंतरी, तोची प्रगट होत असे. गुरुत्व आणि शिष्यत्व, झाले नाथा ठाई एकत्व, त्या ते प्रगटती भाव, जया आवरता नाये. म्हणजे गुरु आणि शिष्य एक झाले आणि तिथं आता कोणताच दोनपणा उरला नाही. असं जो भाव निर्माण झाला, या भावाला मात्र आवरता येत नव्हतं. जया आवरता नाही. पडदा विटळून गेला, प्रियतम स्पष्ट दिसला, विमल भावे समर्पित झाला, शिष्य सद्गुरूला. पडदा वितळून गेला. पडदा कोणता? अज्ञानाचा. अज्ञानाचा पडदा वितळून गेला. जीवन मरणाचं जो चक्र होतं ते गायब झालं, काहीच उरलं नाही. प्रियतम स्पष्ट दिसला. इथं प्रियतम म्हणजे जो प्रिय सखा आहे. प्रियतम म्हणजे इथं सद्गुरूला म्हटलाय प्रियतम. प्रियतम स्पष्ट दिसला म्हणजे तो परमात्माच आहे. तो परमात्मा मला स्पष्ट दिसला. परमात्मा विमल भावाने समर्पित झाला शिष्य सद्गुरूला. आणि शुद्ध भावानं, कोणताच मळ नाही राहिला, शुद्ध भावानं शिष्य हा सद्गुरूमध्ये विलीन झाला, सद्गुरूला समर्पित झाला. शिष्यत्वातील समर्पण, गुरुविना अन्य, जेने साक्षीचे साक्षपण, उजळे प्रेम रूपे. प्रेमाने हे सर्व काही झालं. शिष्यत्वाचं जे समर्पण आहे हे कशामुळे झालं? त्या प्रेमामुळे. प्रेम म्हणजे ज्ञान, प्रेम म्हणजे ज्ञान, ते अनुभूती, तेच प्रेम होय. ते एकरूपपणा जेव्हा हे समजलं तेव्हा ते प्रेम निर्माण झालं. तेव्हा त्या प्रेमाने हे सर्व काही समर्पण झालं, याले प्रेम म्हणा. असेच एका समयी नाथांच्या मनी येई, म्हणे जाऊया हातरून गावी, नाथांच्या भेटीला. एका वेळेस नाथांच्या म्हणजे संपतनाथ बाबाच्या मनात आलं की आपण बा हातरून गावाला जाऊ. हातरून गावाला नाथ बाबा आहे, त्या नाथ बाबाच्या दर्शनाला आपण गेलो पाहिजे. झाली मंदिरात नाथ भेटी, प्रेम भरे झाल्या गोठी, आनंद समावला पोटी, तो उभा रूप आहे. मंदिरात काय झालं की नाथांची भेट झाली, म्हणजे जे हातरूनचे नाथ बाबा होते त्यांची भेट झाली. होई दोघांची नजरा नजर, जणू ब्रह्मभूमी सुखलहर, आंतरभावाचा व्यवहार जाणला दोघांनी. जेव्हा एखादा परमज्ञानी व्यक्ती एखादा परमज्ञानीला भेटते तर त्यांच्या पाहण्यानंच ते एकामेकाला समजून घेतात की हे आपण एक आहोत. तर अशा प्रकारे त्यांनी ते जाणून घेतलं दोघांनी. दोघेही आसनस्थ झाले, गप्पा गोष्टीत रंगले, निज धनाशी उकरले, एक निमित्त सहज. निज धनाशी उकरले. निज धन कोणतं? की हे परमात्मा. त्या परमात्म्याचं ज्ञान उकरलं म्हणजे एकामेकासोबत ज्ञानाच्या गोष्टी निघाल्या, त्याने उकरलं आणि दोघंच्या दोघंही त्या गप्पा गोष्टीत ज्ञानाच्या गोष्टीत रमून गेले. पुन्हा आलो तळेगावी, मुक्ती उल्हासित होई, महादेवनाथांचे मूळ रूपही, असे चरपती नाथांचे. पुन्हा ते तळेगावी आले
आणि मनातली उत्साह जो होता तो मात्र होता. आता महादेवनाथांचे मूळ रूपही असे चरपटीनाथांचे, म्हणजे महादेवनाथ हे दुसरे कोणी नसून चरपटीनाथ होते. चरपटीनाथ नवनाथापैकी एक जे नाथ आहे ते चरपटीनाथाचे दिव्य अंश. श्रोते हो, मागील अध्यायात वर्णिला झालो महादेवनाथ, तर याची महिमा संक्षिप्त आता करतो कथन. मागच्या अध्यायात जे आपण महादेवनाथ पाहिले होते त्यांची आता महिमा या ठिकाणी संक्षिप्त म्हणजे थोडक्यात मी सांगतो आहे. हातरून गावी परमसंत यादवनाथ आणि महादेवनाथ, सिद्धलोकीची ज्योत संतरूपे प्रगटली. हातरून गावी मध्ये परमसंत झाले यादवनाथ आणि महादेवनाथ. तर या दोघांचे हे संत त्या ठिकाणी हातरून गावाला प्रगटले, म्हणजे तिथं होते. सर्वज्ञ आणि अंतर्यामी सिद्धलोकीचा मुकुटमणी संत यादवनाथ महामुनी, मुक्त संचार करीत असे. सर्वज्ञ होते, परिपूर्ण होते ते, आणि अंतर्यामी होते, पूर्ण अंतरात साक्षी होते, पूर्ण ते परमेश्वराशी एकरूप झाले होते. असे ते संत यादवनाथ महामुनी म्हणजे महामुनी होते, महाऋषी होते. ते मुक्त संचार करत होते. मुक्त म्हणजे एकटेच मस्त फिरत असत ते. धरिले 14 वर्ष मौन, झाली अंतरसृष्टी दैदिप्यमान, जयाचे महकले चित्रगण जीवतारक यादवनाथ. यादवनाथ जे होते त्यांनी 14 वर्षाचं मौन स्वीकारलं. 14 वर्ष, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 14 वर्ष मौन. झाली अंतरसृष्टी दैदिप्यमान, म्हणून त्यांना पूर्ण अनुभूती घेतली गेली. अंतरसृष्टी पूर्ण प्रकाशानं बहरली होती त्यांची. जयाचे महकले चित्रगण जीवतारक यादवनाथ, असे ते जीवतारक म्हणजे दुसऱ्या जीवांना तारणारे असे त्याची म्हणजे उपमा दिलेली आहे. यादवनाथ असे ते होते. हे यादवनाथाचे तनय चरपटीनाथाचा विभव, जयाचा सिद्ध लोकी ठाव, सिद्ध महात्मा महादेवनाथ. तनय म्हणजे मुलगा. यादवनाथाचा तनय चरपटीनाथ विभव, जयाचा सिद्ध लोकी ठाव, सिद्ध महात्मा महादेवनाथ. असे ते महादेवनाथाचे वर्णन या ठिकाणी करून राहिले आहे की चरपटीनाथासारखे होते ते. चरपटीनाथाचे दिव्य अंश होते. हे नाथपंथाचे भूषण, केले पूर्ण योग साधन, तपस्येने उजळले जीवन, लाभले पूर्ण सिद्धत्व. तर हे जे आहे नाथपंथासाठी एक भूषण गोष्ट आहे की नाथ संप्रदायातील ते होते आणि पूर्ण योग साधनामध्ये पूर्ण योग साधन, पूर्ण आयुष्यभर त्याने काय केलं, तपश्चर्या केली आणि सिद्धत्वात पूर्ण लाभले. रिद्धी सिद्धी असे दासी, परी न पाहले तयासी, ही मूळची कैवल्याची राशी, हातरून गावी अवतरली. मूळचे सिद्ध होते ते, मूळचे पूर्ण सिद्ध. रिद्धी आणि सिद्धी त्यांची दाशी होती, म्हणजे चमत्कार हे ते ज्या गोष्टी असतात त्या त्याच्या डाव्या हाताचा खेळ होता. तर असे ते पूर्ण सिद्ध महात्मे कोण्या गावचे होते, हातरून गावाला आलेले, प्रगट झालेले होते, अवतरले होते. संपूर्ण जागृत ज्ञाननयन, अंतर्यामी साक्षी पूर्ण, तिन्ही लोकीचे अवलोकन एका क्षणात करी. तिन्ही लोकांचं ज्ञान ठेवणारे असे ते एका क्षणामध्ये त्यांना असं ज्ञान होतं. असे ते पूर्ण अंतर्यामी साक्षी पूर्ण असे परिपूर्ण असे ते महादेवनाथ होते. लाभले संताचे अंतकरण, प्रेमळ आणि दयाळू मन, गरजवंतास देती दान, पूर्ण करी अपेक्षा. जर त्यांच्याकडे येत काही मागण्यासाठी येत, संसारी गोष्टी जरी मागितल्या असेल, परंतु ते दयावान होते. ते त्यांच्या अपेक्षा ज्या होत्या लोकांच्या त्या पूर्ण करण्यामध्ये मदत करत, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून देत. काही काचे लौकिक जीवन, केले सुख समृद्ध पूर्ण, अनेकांचे दुःख दारुण, तेही सहज निवारले. बरेचसे दीन दुबळे जे लोक आले, दुःख त्याचे निवारले या भौतिक जीवनातली. अकस्मात संकटी ग्रासले, तया संकटमुक्त केले, मन भरून प्रेम केले सजीवावर. कोणाही सजीवावर म्हणजे प्राणी असो, मनुष्य असो, माणूस असो, जे दुःखात सापडलेले असतील या सर्वांवर ते काय करत, प्रेम करत, त्यांचा हे करत, त्यांचे संकट निवारण करत. लाभले अंतकरण थोर, ना हेवा ना मत्सर, परमतत्वी चित्त स्थिर, जणू प्रबुद्ध अवतरला. असे ज्ञानी माणूस ज्यांना पूर्ण अंतकरण त्याचं थोर होतं, कोणाच्या बद्दल हेवा नाही, कोणाच्या बद्दल त्याला राग नाही, द्वेष नाही, कोणाचाच ते हे करत नव्हते. परमतत्वी चित्त स्थिर आणि त्याचं चित्त परमतत्वामध्ये विलीन होतं. असे ते महादेवनाथ संत महामुनी अवतरले होते. गुरुपद सांभाळले, सिद्ध भावे पूर्ण केले, शाश्वत ज्ञान पेरले, मुमुक्ष लागी. मुमुक्ष म्हणजे कोण की ज्यांना ह्या ज्ञानाची ओढ आहे, ज्यांना ज्ञान पाहिजे आहे, ज्यांना ज्ञान शिकण्याची अपेक्षा आहे, जे ज्ञान शिकण्यासाठी तळमळतात त्यांना आपण मुमुक्ष म्हणतो. तर जे असे मुमुक्ष त्यांच्याकडे येत
त्यांनी काय केलं की शाश्वत ज्ञान दिलं, म्हणजे जे परमसत्याचं ज्ञान आहे ते दिलं. कारण की ते गुरुपद त्यांनी सांभाळलं होतं, गुरुगादीचे अधिकारी होते ते. म्हणून त्यांनी ज्या लोकांना ज्ञानाची गरज आहे, अज्ञान लोकांना त्यांनी ज्ञानी बनवलं. जे नम्र भावे शरण आले, तयास अनुग्रहित केले, तयाचे चित्ती भरले कुंज अक्षय सुखाचे. म्हणून जे लोक त्याच्या शरणामध्ये आले त्यांनी काय केलं, अनुग्रह दिला. अनुग्रह देऊन त्यांनी त्याला कुंज अक्षय सुखाचे, म्हणजे कधीही न संपणारं जे सुख आहे ते त्यांनी त्याला दिलं. ते सुख त्यांना त्या सुखाचा अधिकारी बनवलं. अनेक शिष्य झाले ज्ञानी, ते अनुभूत समृद्ध ध्यानी, आणि तयाचे चितगरुणी गुरुतत्व प्रकाशले. म्हणून असे सिद्ध महात्म्याजवळ जाणारे जेवढे शिष्य होते ते शिष्य तसे राहतील काय, ते सुद्धा ज्ञानी झाले, ते अनुभूत समृद्ध ध्यानी झाले, आणि त्यांना त्या गुरुतत्व प्रकाशले, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा ते गुरुतत्व गुरुशी ते एकरूप झाले, परिपूर्णता त्यांना साकारली. भाषा साधी उद्देश साधा, शाश्वत सत्य भरले सदा, ते स्वयं अनुभूत गाधा असे ब्रह्मत्वाची. त्याची भाषा साधी, उद्देश साधा, म्हणजे साध्या भाषेत समजून सांगा. शाश्वत सत्य भरले सदा, परंतु ते कधीही जे खरं सत्य आहे, जे परम सत्य आहे ते सांगत. ते स्वयं अनुभूत गाथा असे ब्रह्मत्वाची. त्यानं कोणा ग्रंथाची गरज नव्हती ना, ते कारण स्वतःच ग्रंथ होते. ते स्वयं अनुभूत गाथा, अनुभूती घेतलेली गाथा, अनुभूती घेतलेलं सर्व ज्ञान ते स्वतःच होते. ते चालते फिरती गाथा होते. असे ते ब्रह्मत्वाला पूर्ण प्राप्त झालेले असे महादेवनाथ होते. जे एकदा हातरुणला गेले, तयाचे चित्त उजाळले, आणि अंतकोशी स्थिरावले सत्ययोगी महादेवनाथ. जे त्या हातरुणला जात ते त्यांच्यामध्ये महादेवनाथ नावाचा त्यांना हे होत. महादेवनाथ त्यांच्या अंतकोशामध्ये बसून जात. हातरुण मंगलमय स्थळ, जाता निघे चित्ताचा मळ, आनंद सागरी आंघोळ केली ऐसे वाटे. म्हणून जे त्या हातरुणला गेले, तिथं गेले की त्यांचं मन हे शुद्ध करून टाकत. त्यांना त्यांचा जो अज्ञानाचा पडदा होतो ते काढून टाकत. आनंद सागरी आंघोळ केली असे वाटे, आणि त्यांना खरा आनंदामध्ये ते नेऊन टाकत. खरा आनंद काय आहे त्या सागरामध्ये त्यांना आंघोळ करून घालत. ही महातेजाची सरिता, वाहे भक्ताची या चित्ता, आर्त भावे जो स्मरता देती तया दर्शन. ही महातेजाची सरिता, म्हणजे असे हे महादेवनाथ की ज्या भक्ताला असं वाटे की त्यांची आठवण अंतर्मनातून आर्तभावे स्मरता, त्याची आठवण केली तर महादेवनाथ त्यांना दर्शन सुद्धा देती तया दर्शन. सदा देहातीत मुक्त स्थिती, केली शून्यावर वस्ती, चंद्रमंडळी अमृत सेविती असा वितरागी महात्मा. अशा प्रकारचे ते वितरागी महात्मा होते, ज्यांना या भौतिक सुखाचं काही घेणं नाही. या भौतिक सुखाच्या पलीकडे परमतत्वाला प्राप्त झालेले, सदा देहातीत मुक्त स्थिती, या देहामध्ये राहूनही देहाच्या पलीकडे जे देहातीत स्थिती असते, देहाच्या पलीकडची स्थिती आहे, अशा स्थितीमध्ये केली शून्यावर वस्ती, आणि त्या परमतत्वाला प्राप्त झालेले सहज शून्यात वस्ती असलेले ते असे वितरागी महात्मा महादेवनाथ होते. हे साक्षात नारायण असे मुक्ताईचेही प्रमाण, करावया सुखी जन हे अवतार भूरुखी. हे कसे होते, साक्षात नारायणाचा अवतार. असं मुक्ताबाईचंही प्रमाण आहे, करावया सुखी जन हे अवतार भूरुखी. म्हणजे सद्गुरू जे असतात ते या अज्ञान जीवांना सुख देण्यासाठी, अज्ञान जीवांना ज्ञानी बनवण्यासाठी या भूलोकावर अवतार घेत असतात. उदार मनाचा थोर संत, जणू प्रगट झाला अनंत, कुलवंत शीलवंत प्रज्ञावंत थोर योगी. अशा प्रकारचे ते थोर योगी होते, शीलवंत प्रज्ञावंत असे ते. तयाचे कराया गुणगान, तिन्ही वाचा होती मौन, परावाचेचे स्पंदन गुणगान करीनाथाचे. त्याचे गुणगान करताना ह्या ज्या तीन वाचा आहेत आपल्या, जे आपण बोलतो, मनानं विचार करतो किंवा वैखरीनं जे बोलतो, हे सर्व कमी पडतात. म्हणून त्याचं जर गुणगान करायचं असेल तर परावाचेचे स्पंदन, म्हणजे अंतरसृष्टीचं जे स्पंदन आहे त्या स्पंदनानं मात्र त्याचं गुणगान केलं जातं. कारण नित्य त्या याच्यात राहणार आहे परमतत्व, म्हणजे परमात्मा असणार आहे. परमात्मा जे व्यक्ती आहे त्यांची आपण कसं करू शकतो आठवण, त्याच्याच रूपानं. असा परावाचेचे स्पंदन गुणगान करी नाथांचे. जे आद्य मूळ स्पंदन तेच नाथाचे स्तवन, परिभोळ्या भक्ताचे गुंजन आनंदे स्वीकारती. आता जे भक्त
आद्य मूळ स्पंदन म्हणजे जे मूळ ध्वनी आहे, मूळ ध्वनीमधून जो ध्वनी निघते त्या ध्वनीमध्ये रममाण असणारे जे आहेत तेच नाथाचे स्तवन, तेच ओंकार ध्वनी म्हणजे तेच स्तवन होय त्याचं, दुसरं काहीच असू शकत नाही. परी भोळ्या भक्तांची गुंजन आनंद स्वीकारते. पण जे भोळे भक्त आहेत, जे भक्त आहेत, जे त्याची मनाभावापासून जे भक्ती करतात त्यांना ते सुद्धा स्वीकारत असे. हा अलौकिक सिद्ध महात्मा येती देवता तयाचे दर्शना, दिव्य स्वरूप नाथांना पाहून सुखावती मनी. तर हे जे अलौकिक सिद्ध महात्मा महादेवनाथ होते तर देवता लोक सुद्धा त्यांच्या दर्शनाला येत. जे आपण देवता म्हणतो, दिव्य स्वरूप नाथांना पाहून सुखावती म्हणे. ह्यात जे दिव्य शक्त्या जरी असेल आजूबाजूनं तरी ते त्यांना पाहून मात्र सुखी होत्या. ते परम भाग्याचे स्पर्श लाभले नाथ चरणाचे, फळले सुकृतयाचे मिळे तयात नासर्गती. आता ज्या लोकांचे त्या महादेवनाथाशी दर्शन झाले असतील, त्याच्या चरणाचे दर्शन घेतले असतील, खरोखरच ते खूप भाग्यवान लोक आहेत की त्यांना निश्चितच सद्गती भेटली. श्रोत्या लागी निवेदन मूळ चरित्र पहा वाचून, जयात साकारले नारायण जेविले नाथ भक्ताने. म्हणून श्रोत्यांना जे तुम्ही ऐकून राहिले ते मूळ चरित्र पहा म्हणतात वाचून, की त्याच्या जे शिष्यानं जे काही लिहिलं की ते कसे नारायण होते त्याचं चरित्र वाचून पहा, म्हणजे लक्षात येईल. महादेव सोनोने हे नाथभक्त, जे स्वयं समर्पिले सद्गुरुत, कवित्व मल्ले चित्तात गुरुकृपेने. त्याचे जे शिष्य होते ते म्हणजे कोण? महादेव सोनोने हे नाथभक्त, जे स्वयं समर्पिले सद्गुरू म्हणजे पूर्ण स्वयं म्हणजे पूर्णच्या पूर्ण त्याने स्वतःचं समर्पण ते प्रेम गुरुशी केलं. आणि जेव्हा ते असं झालं तेव्हा कवित्व उमलले चित्तात गुरुकृपेने, आणि गुरुची कृपा झाली आणि त्यांनी ज्ञान पूर्ण ज्ञान ते लिहून काढलं. कवित्व उमलले चित्तात, एक स्मृती मनी भरली ती दिव्य तेजाने व्यापली, दाही दिशास आली लाली त्या अनुपम घटनेने. एक आठवण गंगानाथ बाबा इथे सांगून राहिले, एक स्मृती मनी भरली ती दिव्य तेजाने व्यापली, दाही दिशास आली लाली त्या अनुपम घटनेने. आता एक अशी घटना सांगतो की त्या घटनेनं पूर्ण 10 दिशा सुखी झाल्या, 10 दिशामध्ये प्रसन्नता आली, अशी मी एक घटना तुम्हाला सांगतो. गंगानाथ गुरुसोबत रात्रंदिवस असे नित्य, जणू पोहणे आनंद डोहात अशेषण भाग्याचे. गंगानाथ बाबा गुरुसोबत नित्य नेहमीच राहत, रात्रंदिवस असे नित्य, रात्रंदिवस गुरुसोबत राहत, जणू पोहणे आनंद डोहात अशेषण भाग्याचे. जणू काही एखाद्या आनंदाच्या सागरात मी पोहून राहिलो आहे, कारण गुरुसोबत राहणं म्हणजे तोच अनुभव आहे. कारण की क्षणोक्षणी गुरुसोबत जो राहते, क्षणोक्षणी प्रत्येक वेळेस ज्ञानाचा जसा काही सागर उमलते. आता आपणही सर्व सद्गुरूसोबत राहतो, तर जितका वेळ आपण राहतो जणू काही एखाद्या सुख समुद्रामध्ये आंघोळ करून राहिलो, आणि तिथून आल्यावर असं वाटतं की काय आपण फ्रेश झालो. फ्रेश आता शब्द इंग्रजीमध्ये फ्रेश शब्द आहे, परंतु तोही शब्द कमी पडतो की एकदम नवीन ताजा जन्म जसा झाला आपला, आताच पैदा झालो असं सद्गुरूजवळ बसल्यानंतर. नित्य वाघोबाचे थडीस रात्री राहती मुक्कामास, असेच एक समयास गंगानाथ वदला. पहा, नित्य वाघोबाची थडी, तळेगावच्या बाजूला वाघोबाची थडी आहे, त्या थडीमध्ये रोज रात्री मुक्कामास राहत कोण? संपतनाथ बाबा आणि गंगानाथ बाबा. असेच एका समयास, मग अशाच एक वेळा रात्रीच्या वेळेस गंगानाथ बाबांनी विचारलं, बोलले ते सद्गुरुशी म्हणे, आपण नवे नवे सामान्य मज दावावे अलौकिकपण आपल्या स्वरूपाचे. बा, गंगानाथ बाबाच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली की सद्गुरुशी म्हणे आपण, किंवा सद्गुरूला ते म्हणत, संपतनाथ बाबाला म्हणत की तुम्ही काही सामान्य नाही, तुम्ही अजिबात सामान्य नाही आहे, मज दावावे अलौकिकपणा, मला तुमचं अलौकिकपणा दाखवा, आपल्या स्वरूपाचे, तुमचं स्वरूप कसं आहे खरोखरचं, तुमचं जे परमतत्वाचं स्वरूप जे आहे ते मला दाखवा. हे तर सगुण साकार रूप मी रोज पाहतो तुमच्यासोबत, परंतु आज मला तुमचं अलौकिक स्वरूप दाखवा. तव ते क्षणात रागावले, तुझ्या नजरेत काय भरले, तुला नाही का उमजले माझे माणूसपण. तसंच संपतनाथ बाबाला राग आला की हे काय विचारून राहिला, म्हणजे अजूनही तू काही संशयात आहेस. म्हणजे कारण की गुरुचे म्हणजे गंगानाथ बाबा म्हणजे गुरुचे परमज्ञानी शिष्य, सतशिष्य गंगानाथ बाबा, आणि त्यांना ते म्हणून रागावले की तुझ्या नजरेत काय भरले, काय भरलं तुझ्या नजरेमध्ये, असं काय बोलून राहिला तू, तुला काय माझं माणूस पण तो ओळखलं नाही अजूनपर्यंत, असे ते बोलले. सिद्धाची रीत न्यारीच असे, आत दयाळू वर रागीट दिशे, अलिप्त वृत्ती साक्षी असे आल्या क्षणाला. सिद्ध महात्मे तसेच असतात की ते
आतमध्ये दयाळू आणि बाहेरून असं असतात रागीट, जसं नारळ असते वरून टणक आणि आतमध्ये बाप रे बाप काय रस असते त्याच्यात, काय गर असते त्याच्यातला, काय त्याच्यातलं पाणी असते ते पिण्याचं. तशा प्रकारे सिद्ध असतात की वरून रागीट आणि आतमधून दयाळू. गंगानाथ चूप बसला कारण बाबा रागावले ना, एकदम चूप झाले गंगानाथ बाबा की हे काय झालं, एकदम आपण बोललो बाबा रागावले. आणि सतरंजीवर पहुडला बाबा होते त्या क्षणाला दोन्ही जवळ बसलेले. आता त्या ठिकाणी सतरंजीवर गंगानाथ बाबा बसलेले होते. आता ते रागावल्यामुळे ते काय झाले, चुपचाप बसून गेले, काहीच बोलले नाही. बाबा होते त्या क्षणाला धुनी जवळ बसलेले आणि बाबाच्या समोर धुनी, नेहमी त्यांच्यासमोर धुनी धुनी पेटवून त्या ठिकाणी ते बसत. बाबाच्या काय मनी आले, गंगानाथ असं उठवले, कर धरून ओढत नेले पूर्णेची यात्री. बाबाच्या काय मनात आलं संपतनाथ बाबाच्या, की गंगानाथाला उठवलं म्हणजे गंगानाथ बाबाला उठवलं, कर धरून हात धरला जोरानं आणि पूर्णा नदीच्या काठी ओढत नेलं. पूर्णा नदी आहे त्या ठिकाणी वाघोबाच्या थडी जो, वाघोबाच्या थडी, तर त्या ठिकाणी त्यानं बाबा पूर्णाची यात्री हात धरून तिथं ओढत नेलं. म्हणे तुझ्या मनाची आस आता येईल पूर्णत्वास, ठेवावे लक्ष विशेष जे दिसेल त्यावरी. आता ते संपतनाथ बाबा बोलले की तुझ्या मनात आस आहे ना मला पाहण्याची, माझं आत्मस्वरूप पाहण्याची, तर माझं पारलौकिक स्वरूप पाहण्याची, तर ते मी आता तुला तुझी इच्छा ते पूर्ण करतो. फक्त तू लक्ष ठेव, जे तुला दिसत असेल ते पहा. होता अंधार कृष्ण पक्ष तयार ठेवले दृष्टीस, विरलता आली देहास संपतनाथांच्या. अंधार होता, कृष्ण पक्षात अंधार असते, अंधाराची ती रात्र होती. तयार ठेवले दृष्टीस, गंगानाथ बाबांनी दृष्टी तयार ठेवली कारण बाबांना सांगितलं की तू दृष्टी तयार ठेव. विरलता आली देहास संपतनाथाच्या. जे शरीर होतं हे शरीर जसं होतं स्थूल रूपाचं, तर हे कसं झालं, विरलता म्हणजे तरंगासारखं हालायला लागलं ते शरीर, तरंगरूपी झालं. झाले शुभ तरंगाचे वर्तुळ, चमकती कनस नेहाळ, ते जरस रसले मधाळ, जे स्वरूप सद्गुरूचे. झाले शुभ्र रंगाचे वर्तुळ, एकदम त्या तरंगाचं काय झालं, पांढऱ्या रंगाचं वर्तुळ तयार झालं त्या ठिकाणी. म्हणजे जो देह होता तो तिथं नव्हता, काय झालं तयार त्या ठिकाणी, शुभ्र रंगाचं वर्तुळ तयार झालं. चमकती कन स्नेहाळ, आणि त्याच्यामध्ये कणन कण असं चमकत होतं आणि स्नेहाळ म्हणजे प्रेमासारखं, प्रेममय असं स्नेह पूर्ण भरलेलं, स्नेहानं पूर्ण भरलेलं. ते जर रसरसले मधाळ, जसं की एखादी शहदाचं त्याच्यात गोष्ट बोलायला, जसं शहद त्या ठिकाणी आलेलं आहे, ते स्वरूप सद्गुरूचे. हे होय ते स्वरूप सद्गुरूचं, जे स्वरूप सद्गुरूचे हे होते ते सद्गुरूचे स्वरूप. झाला अवाक गंगानाथ. काय करतील सद्गुरूचं असं स्वरूप पाहिल्याबरोबर जसं तोंड एखाद्याचं उघडं राहिलं तर तसंच उघडं राहते, असे गंगानाथ बाबा एकदम अवाक झाले. हे काय झालंय, कसं झालंय. निरखी तेजाची बरसात, दिव्य लोकीचा संगात, जणू नेत्री दाटला. निरखी तेजाशी बस निरखून राहिले, पाहून राहिले, अवाक झाले ते. त्याची दृष्टी इकडे हालत नव्हती ना तिकडे हालत नव्हती, स्तब्ध झाले. आणि त्या दिव्य तेजाला, त्या दिव्य जो शुभ्र रंगाचा जो तेज तो गोल बनला होता, त्या तरंगाला ते पाहू लागले. दिव्य लोकीच्या संघात जणू नेत्री दाटला. जसं ते दिव्य लोकात ते गेले आणि त्या ठिकाणी मात्र त्याचं जे डोळे आहेत जसे ते ठप्प झाले, आवाज झाले. ते तो ते तेज मूळ रूपी आले, आकारास प्राप्त झाले, देहधारी दिसले सद्गुरू संपतनाथ. आणि नंतर मग ते जे रूप होतं संपतनाथ बाबाचं, ते मूळ स्वरूपात आले. स्थूल शरीराचा आकार त्यांना प्राप्त, म्हणजे त्या आकाराला आले आणि देहधारी म्हणून दिसले संपतनाथ बाबा. म्हणे हे पाऊल मुके राहावे, अंतर्मनी साठवावे, झाले गेले विसरावे, झोपू चल आता. आणि लगेच मग संपतनाथ बाबा गंगानाथ बाबाला बोलले की जे तुला पाहिलं ते फक्त तुझ्या अंतर्मनामध्ये साठवून ठेव, चुप राहा, काही बोलू नको आता, आणि चल आता आपण जाऊन आता झोपून जाऊ. गंगानाथ अंथरुणी विसावला, परी स्मृती कोश जागी राहिला, आठवे त्या तेजाला पुन्हा पुन्हा. आता एवढं सद्गुरूचं रूप पाहिल्यावर कोण अवाक होऊन जाईल नाही, काय ते विसरणार आहोत आपण. संपतनाथ बाबांना जरी म्हटलं असेल की चल आता आपण झोपून जाऊ, पण नाही, गंगानाथ बाबा त्या अंथरुणावर बसले, झोपले, परंतु मात्र त्याचे आठवण ते फक्त त्याला तेच दिसे की सद्गुरूचं स्वरूप काय आहे. आपल्याला जर पाहायला भेटलं तर आपण गुरु काय हे पूर्ण जिंदगीभर. अजूनही गंगानाथ बाबा हा प्रसंग नेहमी सांगतात आपल्या शिष्यांना, आणि तो प्रसंग आम्ही जेव्हा ऐकतो तर खरोखर की असं वाटते की आपण जसं की नेमकं त्याच्या समोरच उभे आहोत, असं आपल्याला दृश्य ते समोर येते. हे देखिले पायुष्णीने वाघोबाच्या थडीने, टिपले क्षण निसर्गाने,
जे परम भाग्याचे. पहा, या ठिकाणी गंगानाथ बाबा होते फक्त, आणि हे देखील पायोष्णीने म्हणजे तिथं जे पूर्णा नदी होती त्यानं ते पाहिलं, म्हणजे निसर्ग साक्षी होता या गोष्टीचा. वाघोबाच्या थडीने, जे वाघोबाची थडी होती त्यानं पाहिलं. टिपलेशन निसर्गाने, जे निसर्ग होतो, जो जे त्या ठिकाणी जे जे काही निसर्गातले जे झाडं झुडप नदी हे जे सर्व काही असेल, या सर्वांना तो क्षण पाहिला. ते सर्व तो जो क्षण होता ते त्यानं पाहिला. हे सर्व काय आहे? परम भाग्याचे. खरोखर याचं भाग्यवान आहे ते. पाहता सद्गुरु चरण, गळाला पूर्ण अहम, निर्विकार मने सोहम, जणू आकारी आला. गंगानाथ बाबाचं पाहता सद्गुरु चरण, गळला पूर्ण पूर्ण वळून गेला त्या ठिकाणी, काहीच उरलं नाही. निर्विकार मने सोहम, आणि तो परमात्म्यामध्ये ते लीन झाले, निर्विकार मन, जणू आकारी आले, जसा काही सोहम भाव त्याचा त्या ठिकाणी निर्माण झाला. गंगानाथ नम्र भावे, मने ज्ञान लक्षणे निरूपावे, हे गुरुदेव प्रसन्न व्हावे, द्यावे ज्ञानामृत. तर गंगानाथ बाबा तिथं नम्र भावाने म्हणून राहिले की ज्ञान लक्षण निरूपावे, हे गुरुदेव प्रसन्न व्हावे, द्यावे ज्ञानामृत. की ज्ञानाचं काय लक्षण आहे हे मला तुम्ही सांगा, ज्ञानाचं लक्षण सांगावं. श्री गुरुदेव संपतनाथ, उपदेशी निखळ अद्वैत, एक रूप शिव आणि सत, ते अंतरंग ध्यानाचे. त्या ठिकाणी मग ते सांगून राहिले की उपदेशी निखळ अद्वैत, अद्वैत सोड. ज्ञानाचं लक्षण काय? अद्वैतता. की जिथं तू आणि मी कुठं उरलं नाही, पूर्ण परमात्म स्वरूप आपलं आहे. एक रूप शिव आणि सत्य. शिव आणि हा जीव हा काही अलग अलग नाही, हे सर्व एक आहे. शिवरूपच सत्य आहे, इतर सर्व काय आहे? असत्य आहे. म्हणून ते अंतरंग ध्यानाचे, असं ते अंतरंग ध्यानाचं असलं पाहिजे. हे ज्ञानाचं लक्षण आहे. जे अनास्त्र चित्त निर्मल, ते परमात्म्याचा परिमल, तया माझी ध्यान अचल, असावे ब्राह्मी तन्मात्रांचे. जसं तन्मात्रा आपण पाहिल्या स्थूल शरीरामध्ये, तसंच तिथेही आहे. म्हणजे त्या विश्वामध्ये त्या तन्मात्रा आहेत, आणि जे अनास्त्र चित्त निर्मल, ते परमात्म्याचा परिमल, तया माझी ध्यान असं, म्हणून त्याच्यामध्ये आपलं ध्यान पूर्ण त्या परमात्म्यामध्ये विलीन असलं पाहिजे, असं ध्यान असलं पाहिजे. जे मुळीचं शाश्वत आणि उत्तेजनारहित, करावा प्रवेश शून्यात, साकारण्या श्रेष्ठ ध्यान. म्हणून जे मुळात शाश्वत आहे आणि त्याच्या म्हणून मग उत्तेजना रहित आपण काय पाहून राहिलो. जसा काल आपण धारणा विषय पाहिला, आपली धारणा कशी असली, मी पूर्णत्व, मीच पूर्ण आहो, मीच तो पूर्ण आहो, असं करावं. आणि असं करून आपण करावा प्रवेश शून्यात, तेव्हा आपला प्रवेश शून्यात होईल. शून्यात प्रवेश झाला की साकारण्या श्रेष्ठ ध्यान, त्या ठिकाणी ते श्रेष्ठ ध्यान साकारले जाते, इतर नाही. नाहीतर आपण हे सर्व जे साधना करतो ह्या प्रॅक्टिस आहेत, आणि हे करत असताना आपल्याला ते ध्यान साकारायचं आहे. विशेष बदले संपतनाथ, जे परम स्वतंत्र स्थित, तेच सत्य आणि अनंत, या सूत्रे आचरावे. जे परम स्वतंत्र स्थित तेच सत्य आणि अनंत, म्हणून जे स्वतंत्र आहे, जे कोणाच्या अधीन नाही, त्रिगुणाच्या अधीन नाही ना, या पाच तत्व 3 गुणाच्या अधीन नाही, ते जे आहे ते सत्य आहे. आणि म्हणून मग ते स्वीकारावं, तेच सत्य आणि अनंत, तेच होय सत्य आणि तेच आहे अनंत. या सूत्रे आचरण, या सूत्रांना आपण याचं आचरण केलं पाहिजे की मी हे पंचमहाभूत आणि हे 3 गुण, या पलीकडे जे काही अस्तित्व आहे ते म्हणजे परमात्मा, ते म्हणजे सत्य. ह्या आचरणाला धरून तुम्ही राहिलं पाहिजे. गंगानाथा या यात्रेत, दृश्य अभावगत, या निरालंब अवस्थेत, होई तन्मन निराधार. मग अशा प्रकारे गंगानाथ बाबा सुद्धा त्या निरालंब अवस्थेमध्ये राहायला लागले, होई तन्मन निराधार. आणि अशा प्रकारे त्यांनी पूर्ण ज्ञानाचं म्हणजे सुरुवात म्हणजे ज्ञान घेतलं. येथे संकोच टाळावा, अस्तित्व भाव साठवावा, तोही आदरे समर्पावा, श्री सद्गुरुस. मग या ठिकाणी काय झालं? अस्तित्व भाव साठवावा, म्हणजे जे आपला जो भाव आहे तो सर्व आपल्याला साठवून ठेवावा लागेल. तेही आदरे समर्पावा श्री सद्गुरुचा. आणि हे सर्वचं सर्व काय? सद्गुरूला समर्पण करायला लागेल. आपण कितीही ज्ञानी असलो, आपल्याजवळ किती काही ज्ञान असलं, तरी हे कोणत्या ठिकाणी समर्पण आहे? सद्गुरूच्या ठिकाणी सर्वचं सर्व समर्पण आहे. हा आपला भाव असला पाहिजे, या पद्धतीनं आपण असलो पाहिजे. नाहीतर एखाद्याला गुरुमी चढतोय, आज काय मी ज्ञानी झालो, आता मला गुरुची गरज नाही, असे म्हणणारे लोक आहेत, मी पाहिले आहेत स्वतः. म्हणून असं जे असतात त्याचं ज्ञान शून्य होऊन जाते, त्यांना कोणत्याच प्रकारचं ज्ञान राहत नाही. म्हणून आपण किती काही असलो तरी शेवटपर्यंत आपण शिष्य आहोत. हे सतशिष्याची पात्रता आहे. तो सतशिष्य जो कायमचा नेहमीसाठी जो शिष्यच राहते, कधी गुरु नाही. सहस्तार केंद्र सद्गुरूचे, संपूर्ण शरणागतीचे,
स्वत्व आणि पूर्णत्वाचे होई उत्साहित गुरुकृपे. पहा गुरुकृपानं काय होते की सहस्त्रार जे आहे म्हणजे चक्राचं जे आहे सहस्त्रार जे शेवटचं चक्र आहे सातवं त्या 14वं चक्र आपण ते आहे सद्गुरूचं संपूर्ण शरणागतीचे आणि तिथं आपलं तिथं सर्व शरण आपण तिथं जातो आणि स्वत्व आणि पूर्णत्वाचे होई उत्साहित गुरुकृपे. गुरुकृपाने आपल्याला ते पूर्णत्व प्राप्त होते. गुरुदेव मुळीच दयाळ होती भेदाभेद वाचाळ आदी बीज स्वयंभू निच्चळ हे शब्दा पलीकडे सद्गुरु सवे जे शन ते कैवल्याचे चांदन जेने लाभे आप्त काम असे परम भाग्याचे. म्हणून सद्गुरु सोबत जे क्षण आपण व्यतीत करू जे क्षण ते कैवल्याचे चांदन म्हणजे तेच ती परममुक्ती होईल. जे क्षण आपण व्यतीत करतो ना ते जसं चांदणं पूर्ण प्रकाशित करते तसं आपण प्रकाशित होतो. जे सद्गुरु सोबत आपण जे क्षण व्यतीत करतो जेने लाभे आप्त काम असे परम भाग्याचे. त्याच्यामुळे जे आपलं काम आहे ते पूर्णत्वाचं जाते म्हणजे आपण पूर्ण होतो. नाहीतर मग म्हणणारे आहे तर सद्गुरूचं झालं आपलं काम आता काही घेणं देणं नाही. तसं नाही. सद्गुरु सवे जे क्षण ते कैवल्याचे चांदन आणि जेने लाभे आप्त काम असे परम भाग्याचे. परम भाग्य याच्यातूनही परम भाग्य निर्माण होते. श्री सिद्ध लीला अमृत गुरुकृपे आकार घेत 23वा अध्याय समाप्तेत. नमन गुरुनाथाशी. श्री सद्गुरु समर्थार्पणमस्तु. शुभमस्तु. सद्गुरु संपतनाथ बाबा की जय. सद्गुरु संपतनाथ बाबा की जय. जय देवा गुरुदेवा प्रकाशली निज काय परमहंस रूप तुझे प्रभा सोनेरी हृदया. जय देवा गुरुदेवा अनुब्रह्म चिन्मय रूपा पंथ अनुभवरा हिरण्य व्यक्त सोहम ज्ञान देई सजत. जय देवा गुरुदेवा प्रकाशली निज काया परमहंस रूप तुझे प्रभा सोनेरी हृदय. जय देवा.